विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नायकोडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एमपीएससी परीक्षेसाठी किंवा राज्यसेवा परीक्षा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन असेल किंवा डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षा असू द्या, डिपार्टमेंटल एसओ परीक्षा असू द्या किंवा सरळ सेवा परीक्षा असू द्या, बँकिंग एक्झाम असेल किंवा स्टाफ सिलेक्शन परीक्षा असेल, कोणतीही परीक्षा असेल, या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे टेन्स ॲग्रीमेंट। हा टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टेन्स ॲग्रीमेंट टॉपिक जो आहे तर टेन्स ॲग्रीमेंट टॉपिकवरती एमपीएससीने किंवा ह्या आत्ता जेवढे पण परीक्षा सांगितल्या या सर्व परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले, जेवढे पण प्रश्न विचारले आहेत तर या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत। मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवायचं टेन्स ॲग्रीमेंट जे आहे तर टेन्स ॲग्रीमेंटचे आपण दोन प्रकार केलेले आहेत। एका टाईप 1 मध्ये काय केलेलं आहे, पास्ट टेन्स घेतलेला आहे आणि दुसऱ्या टाईप 2 मध्ये काय केलेलं आहे, प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यानंतर फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट कशा प्रकारे होतं हे आपण असे दोन प्रकार केलेले आहेत। मग आपण या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न आहेत पास्ट टेन्स ॲग्रीमेंटवरती जेवढे प्रश्न आपल्याला एमपीएससीने किंवा ह्या सर्व परीक्षांमध्ये विचारले आहेत तर या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत। त्यापूर्वी आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, तर आपण पास्ट टेन्स ॲग्रीमेंट आहे तर पास्ट टेन्स ॲग्रीमेंटचा आपण एकदम सविस्तर पास्ट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये कोणकोणते नियम असतात, पास्ट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये कोणते शब्द येतात आणि त्या सर्व शब्दासंदर्भातले जेवढे पण ॲग्रीमेंटचे टेन्स ॲग्रीमेंटचे नियम आहेत, टेन्स ॲग्रीमेंट संदर्भातल्या जेवढ्या बी कॉन्सेप्ट आहेत तर त्या कॉन्सेप्टचा आपण एकदम सविस्तर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे। तर तो व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ आपला त्याच्यामध्ये ती कॉन्सेप्ट प्रत्येक कॉन्सेप्ट जे आहे प्रत्येक कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला किंवा प्रत्येक कॉन्सेप्ट जे आहे प्रत्येक कॉन्सेप्ट आपण एकदम बारकाईने तर ती जी आहे तर ती कॉन्सेप्ट त्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित शिकवलेली आहे। मग आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला एकदम सहज एकदम कमी वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, उत्तरं जे आहेत उत्तरं देऊ शकता। तर मित्रांनो, त्यामध्ये आपण काय केलं आहे, पास्ट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये मग वेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, हे जे सर्व शब्द आहेत तर या सर्व शब्दासंदर्भात म्हणजे टेन्स ॲग्रीमेंटचे कुठले नियम आहेत, म्हणजे या सगळ्या शब्दासोबत कोणता टेन्स वापरला जातोय आणि मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स वापरला जातोय याचं सविस्तर आपण त्या प्रत्येक शब्दात जे आहे तर या प्रत्येक शब्दाचं प्रत्येक शब्दाचं आपण एकदम सविस्तर जे आहे तर ते शब्द आपण त्यामध्ये शिकवलेले आहेत आणि त्याचे सगळे नियमसुद्धा आपण त्यामध्ये कव्हर केले आहेत। मग आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये काय करतोय, यावरती जेवढे बी प्रश्न विचारले तर ते सगळे प्रश्न आपण यामध्ये घेतोय। परंतु सुरुवातीला मी काय करतोय, जे टेन्स ॲग्रीमेंट जे आहे तर या टेन्स ॲग्रीमेंटचे मी आता जे सांगितले तर याचे फक्त मी काय करतो, या ठिकाणी एक तुम्हाला जे आहे तर टेन्स ॲग्रीमेंटचं आपण जे त्यामध्ये शिकवलेलं आहे तर त्याचं जे टेन्स ॲग्रीमेंटचे मी काय केले आहेत, जो टेबल आहे, जो महत्त्वाचा टेबल आहे तर या टेबलच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडू शकतोय। परंतु मित्रांनो, हे फक्त काय याच्यामध्ये मी टेबल दाखवणार आहे या ठिकाणी स्लाईडवरती, पण तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ एकदम व्यवस्थित पहा, त्याच्यामध्ये प्रत्येक जी कॉन्सेप्ट आपण घेतलेली आहे तर ती प्रत्येक कॉन्सेप्ट त्यामध्ये समजून घ्या आणि ती प्रत्येक कॉन्सेप्ट लिहा, म्हणजे तुम्हाला काय होतं, निश्चितच ह्या तुमचं जे आहेत तर ह्या टेन्स ॲग्रीमेंटमधला जो पास्ट टेन्स ॲग्रीमेंट जे आहे तर हा तुमचा एकदम परफेक्ट होऊन जाईल। तर बघा, हा जो टेबल आहे तर हा टेबल एकदम काय करा, व्यवस्थित अगोदर समजून घ्या, सगळेजण व्यवस्थित लिहून घ्या अगोदर वहीमध्ये। आपण जे सर्व प्रश्न जे आहेत तर हे सर्व प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण काय करायचं, अगोदर हा व्हिडिओ पॉज करा इथंच, त्याच्यानंतर हे काय करा, हे प्रत्येक जे शब्द आहे त्या प्रत्येक शब्दासोबत कोणता टेन्स वापरला जातो हे प्रत्येक कॉन्सेप्ट काय करा याच्यामध्ये अगोदर वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेतल्याच्यानंतर मग काय करा, आपण जे आहे तर पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करा, ठीक आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, हे सगळ्या कॉन्सेप्ट जे आहे तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट घेतलेले जे आहे तर एकदम सविस्तर आपण घेतलेला तो व्हिडिओ आहे, कंप्लीट तो व्हिडिओ पण पहा, म्हणजे तुम्हाला काय, जेणेकरून हे जे लिहिलेलं आहे तर हे काय होईल, तुम्हाला एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी जे समजून पण जाईल, ठीक आहे। चला मग या ठिकाणी बघा, त्याच्यामध्ये आपण आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे तर कोणती आहे, जर दोन क्रिया असतील, या दोन क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडलेली असते तर त्या अगोदर घडलेल्या क्रियेसाठी आपण पास्ट परफेक्ट वापरतो आणि जी क्रिया नंतर घडलेली असते तर त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतोय। हे सुद्धा मी त्याच्यामध्ये एकदम सविस्तर घेतलेलं आहे, त्याचे एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे वाक्य घेऊन हे जे वाक्य असतात हे वाक्य दोन प्रकारे लिहिता येत आहे, म्हणजे हे आपण जे सगळे शब्द लिहिले आहेत हे वेन असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, व्हाईल असेल, ॲज सून ॲज असेल, जसं आपण हे वाक्याच्या सुरुवातीला घेऊ शकतोय सेम त्याच प्रकारे आपण हे वाक्याच्या मध्ये पण वापरू शकतोय। हे वाक्याच्या सुरुवातीला येऊ द्या किंवा वाक्याच्या मध्ये जरी आले तर ह्या शब्दासोबत जे टेन्स आहेत तर तेच टेन्स त्या शब्दासोबत येणार, ही काय करायचं आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। तर चला मग डिअर फ्रेंड्स, आपण यामध्ये या टॉपिकवरती या कॉन्सेप्टवरती जेवढे पण प्रश्न आपल्याला विचारले आहेत ते सगळे प्रश्न आपण घ्यायला सुरुवात करूया। आणि प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांना रिक्वेस्ट करत आहे
तर मित्रांनो आपण या ठिकाणी जेवढे पण प्रश्न आहेत तर हे प्रश्न ज्यावेळेस मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दाखवणार आहे तर त्यावेळेस काय करायचे, जेवढे बी प्रश्न असतील तुम्ही वही हातामध्ये घ्यायचे, पेन घ्यायचा आहे आणि तुम्ही पण काय करायचं, समजा इथं जे आहे तर याच्यामध्ये काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर तुम्ही तुमचं अगोदर उत्तर काय करायचं, प्रत्येक प्रश्न जो आहे तर प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला वाटणारं उत्तर काय आहे हे काय करायचं त्या ठिकाणी जे तुम्ही काय करा, निवडायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, चूज करायचं आहे. मग तुम्हाला तुमचे याच्यामध्ये जेवढे पण प्रश्न असतील या सर्व प्रश्नांपैकी किती आपले प्रश्न बरोबर येतात हे आपण चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जरी प्रश्न आपले चुकले तरी पण ते प्रश्न का चुकले तर त्याचं विश्लेषण काय तर ते एकदम व्यवस्थित समजून घेऊन काय करायचे तर आपले ही कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या ठिकाणी हा जर व्हिडिओ पाहिला तर तुमचा जो आहे तर हा वेळ पण वाया जाणार नाही आणि 100% तुमची कॉन्सेप्ट जे आहे तर कॉन्सेप्ट क्लिअर होतील. फक्त जर तुम्ही व्हिडिओ पाहत जर असाल तर त्याचा मित्रांनो फायदा होत नाही, कारण त्यामुळं एक तर तुमचा वेळही वाया जाणार आहे आणि त्याचा कसल्याही प्रकारे फायदा होणार नाही. तर यासाठी काय करायचं, आपण सगळ्यांनीच काय करायचं, मी ज्यावेळेस उत्तर सांगत आहे तर उत्तर सांगण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवला तरी काय हरकत नाही किंवा बघितलं की त्या ठिकाणी तुम्हाला जे उत्तराचं ऑप्शन कोणतं वाटतंय तर ते ऑप्शन काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही तुमच्या लेवलने काय करायचं वहीवरती निवडू शकताय. आणि मग आपले किती प्रश्न बरोबर येतात आणि कशा प्रकारे मग आपले प्रश्न जे चुकले तर ते का चुकले. मग बऱ्याच वेळेस असंही होतं आपण एखादं अंदाजे उत्तर टिक करतोय किंवा अंदाजे उत्तर गोल करतोय, मग ते अंदाजे उत्तर जरी बरोबर आलं असतं तरी पण त्याच्यामध्ये आपण समाधान मानायचं नाही, तर त्याचं विश्लेषण काय होतं आणि नेमकं आपल्याला काय वाटलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्यात, मॅच करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने जर मित्रांनो जर तुम्ही हे सगळे प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला यावरती कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या, मग ती येणारी तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, वनरक्षक भरती असेल किंवा MPSCची कुठलीही परीक्षा असेल तर या परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती कसल्याही प्रकारे प्रश्न विचारू द्या, तुम्ही त्याचं उत्तर सहज तुम्ही काढू शकताय किंवा त्याचं उत्तर तुम्ही सहज कमी वेळेमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकताय. ठीक आहे, चला मग या ठिकाणी हे झालं. आणि अजूनही आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, आपण आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चितच काय करावं, सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन आहे तर त्या बेल आयकॉनला काय करायचं, हिट बेल आयकॉनला टच करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्यापर्यंत काय होतील, आपले हे अशा प्रकारचे जेवढे पण युजफुल आणि जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपली जे आहे तर आपली इंग्लिश निश्चितच डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला 100% येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तर या परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतील आणि तुम्हाला 100% सक्सेस जे आहे तर सक्सेस मिळेल. आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण विद्यार्थी तयारी करतात ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे बाकीचे विषय बऱ्यापैकी परफेक्ट असतात, पण सगळ्यांचा प्रॉब्लेम असतोय तर तो असतोय इंग्लिशमध्ये. आणि जर आपण इंग्रजी हा विषय जर आपला परफेक्ट केला, इंग्रजी हा विषय जर आपण क्लिअर केला तर मित्रांनो आपण काय होतोय, हजारो नाही लाखो विद्यार्थ्यांच्या पुढं असतोय. आपण फक्त पुढंच राहत नाही तर आपलं नाव हे लिस्टमध्ये राहत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इंग्रजी या विषयाचं पण आपल्याला इंग्लिश जे आहे ते चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अशाच प्रकारे जेवढे पण एक्झाम ओरिएंटेड जे आहेत तर या एक्झाम ओरिएंटेड कॉन्सेप्ट शिका. आणि परीक्षेसारखेच प्रश्न नाही तर डायरेक्ट परीक्षेमधलेच प्रश्न आपण एकदम या ठिकाणी घेत असतोय आणि याच्या माध्यमातून आपला कॉन्फिडन्स वाढतोयच. परंतु आपल्याला 100% अशा ज्यावेळेस आपण प्रश्नांचं ॲनालिसिस घेत असतो तर ह्या सगळ्या प्रश्नांमुळे आपल्याला एक अभ्यासाला आपल्या दिशा मिळते आणि आपल्याला अभ्यासाला जे आहे तर अभ्यासाला त्या ठिकाणी दिशा मिळाल्यामुळं आपल्याला नेमकं एक्झॅक्ट अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, नेमकं काय वाचलं पाहिजे, काय वाचलं नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी समजतात. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतोय की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आपले जे मित्र आहेत, ज्या आपल्याला वाटतं की ते मित्र सिरियसली अभ्यास करत आहेत तर आपल्या मित्रांना सुद्धा काय करायचं, आपलं चॅनल जे आहे आपलं चॅनल हे सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. तर चला मित्रांनो मग आपण सुरुवात करूया. तर बघा, डिपार्टमेंटल PSI 2022 चूज द करेक्ट सेंटेन्स, ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. आता याच्यामध्ये लक्ष द्या, हे जे आपला टेन्स ॲग्रीमेंट आहे तर या टेन्स ॲग्रीमेंटमधला फक्त एकच प्रश्न आहे, एकच वाक्य आहे, तर ते म्हणजे हे वाक्य आहे. बाकीचे वाक्य जे तर बाकीचे वाक्य आपल्याला या ठिकाणी विचारले आहेत, पण हे वाक्य कशाचे आहे, टेन्सचे वाक्य आहेत. तर आपण हे पण वाक्य काय करू, या ठिकाणी क्लिअर करू. चला मग या ठिकाणी मी तुम्हाला पहिलं वाक्य जे आहे तर पहिल्या वाक्याचं विश्लेषण सांगतोय. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. आपला प्रश्न काय विचारला, करेक्ट सेंटेन्स. हा प्रश्न कधी विचारला, डिपार्टमेंटल PSI 2022च्या पेपरमध्ये. पहिलं वाक्य आहे, ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. याचा अर्थ काय होतोय, तर 2 महिने झालं काम करत आहे. इथे मित्रांनो लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला अर्थ वगैरे लावायची गरज नाही, कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची. मग टेन्स या टॉपिकमध्ये आपण काय केले, सिन्स आणि फॉर ह्या 2 कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत.
सिन्स आणि फॉर जे आहे तर सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द आपण किती टेन्समध्ये वापरतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून मी टेन्स हा टॉपिक शिकवत असताना काय केलं आहे, प्रत्येक टेन्समध्ये कोणता शब्द वापरला जातो, कोणता शब्द वापरला जात नाही हेच त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि मी तुम्हाला टेन्स टॉपिक शिकवत असताना ज्यावेळेस इंट्रोडक्शन केलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मित्रांनो, आता टेन्स हा टॉपिक जे आहे तर टेन्स हा टॉपिक समजून घेत असताना, टेन्स हा टॉपिक शिकत असताना फक्त सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस ing म्हणजे हे स्ट्रक्चर पाठ करून तुम्ही परीक्षेमध्ये मार्क्स मिळवू शकत नाहीत, अजिबात मिळवू शकत नाहीत. तर तुम्हाला त्या ठिकाणी टेन्स टॉपिक जो आहे तर टेन्स हा टॉपिक आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला आता लेटेस्ट क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले तर ज्या पद्धतीने आपल्या टेन्स या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक टेन्समध्ये कोणता शब्द वापरला जातो, कोणता शब्द वापरला जात नाही, त्या शब्दाची वाक्यामध्ये असणारी जी प्लेस आहे तर ती सुद्धा प्लेस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपण परीक्षेमध्ये मार्क्स मिळवू शकतोय. त्याच्यानंतर असे काही टेन्स आहेत तर ते प्रेझेंट टेन्स आहेत, परंतु ते काय दाखवतात, फ्युचर दाखवतात. मला वाटतं डिपार्टमेंटल PSI डिपार्टमेंटल जो ASOचा पेपर झाला 2022चा, या पेपरमध्ये आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न विचारलाय. 4 वाक्य दिले, 4ही वाक्यामध्ये ॲमिजारच आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारला की दिलेल्या वाक्यामधून कोणता टेन्स व्यक्त होतोय तर त्याचं उत्तर आहे सिंपल फ्युचर टेन्स. त्याचं रिझन काय, जरी ॲमिजार त्या वाक्यामध्ये होतं तरी देखील त्या वाक्यामध्ये जे आहे तर फ्युचर दर्शवणाऱ्या कॉन्सेप्ट होत्या. मग आपण शिकलोय सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जे आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स हा फ्युचर दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतोय. तर मित्रांनो, आपण टेन्समध्ये जास्त जात नाहीत तर लक्षात द्या. मग याच्यामध्ये काय केलं मी, सिन्स आणि फॉर हे 4 टेन्समध्ये आपण वापरतोय. सिन्स आणि फॉर हे प्रेझेंट परफेक्टमध्ये वापरतोय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतो. सिन्स आणि फॉर हे कॉन्सेप्ट पास्ट परफेक्टमध्ये वापरतोय आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतोय. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला या 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न हे आपल्याला सिन्स आणि फॉर हे कोणत्या टेन्समध्ये वापरतात आणि कोणत्या टेन्समध्ये वापरत नाहीत याच्यावरती प्रश्न विचारला आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर ह्या कॉन्सेप्ट आपल्याला अशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे. तुम्ही टेन्सचे फक्त स्ट्रक्चर पाठ करून आता परीक्षेमध्ये सक्सेस मिळवू शकत नाहीत. मग ज्या पद्धतीने MPSCचा पॅटर्न आहे त्या पद्धतीने आपला पॅटर्न असायला पाहिजे, त्या पद्धतीने आपला अभ्यासाचा पॅटर्न असायला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, मला काय सांगायचं आहे, आपण त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months, या ठिकाणी फॉर जो आहे तर फॉर हे कधी वापरतोय आपण, फॉर हे ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोय, म्हणजेच कालावधी दाखवण्यासाठी वापरतोय. म्हणजे एखादी क्रिया जी आहे तर पिरियड ऑफ टाइम म्हणा किंवा पिरियड ऑफ ॲक्शन, म्हणजे एखाद्या क्रियेचा कालावधी दर्शवायचा आहे. ती क्रिया किती वेळ झालं चालू आहे, किती मिनिट झालं चालू आहे, किती तास झालं चालू आहे, किती वर्ष, की त्याच्यानंतर किती आठवडे, किती दिवस. म्हणजे याच्यामध्ये आपण फॉर कशासाठी वापरतोय, ड्युरेशन कालावधी दर्शवण्यासाठी. मग याच्यामध्ये 2 months हे काय दाखवतंय, कालावधी दर्शवतंय. मग हे बरोबर आहे का, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला चेक काय करायची, फॉर हा शब्द कोणत्या टेन्समध्ये वापरतात, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. दिलेल्या वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का हो, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, कारण याच्यामध्ये हॅज बीन प्लस ing, हॅव बीन हॅज बीन प्लस ing हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असतंय. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण सिन्स आणि फॉर वापरतो. याचा अर्थ असा होतोय या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. जर तुम्हाला या ठिकाणी हे जर माहीत असेल परफेक्ट हे वाक्य बरोबर आहे, आपल्याला विचारलंय काय करेक्ट सेंटेन्स, याच्यामध्ये वाक्य किती आहेत, 4 वाक्य. जर तुम्हाला माहीत असेल हे परफेक्ट आपलं हे अशा प्रकारे मी जे आता विश्लेषण केलं हे जर तुम्हाला माहीत असेल आणि याच्यात जर पहिलं वाक्य बरोबर असेल, बाकीचे वाक्य बघायची बिलकुल गरज नाही. बाकीचे वाक्य बघायची गरज नाही, कारण आपलं उत्तर जे आहे तर इथंच आहे. कारण आपल्या विचारलंय काय करेक्ट सेंटेन्स, निवडायचं आहे किती, एकच. मग आपण अशा पद्धतीने आपला कमी वेळेमध्ये आपण काय करतोय, जास्तीत जास्त प्रश्न सोडू शकतोय. आणि या प्रश्नासाठी जे आपला वेळ आहे तर तो वेळ आपण पुढच्या प्रश्नामध्ये आपण काय करू शकतो, प्रश्नासाठी आपला त्या ठिकाणी निश्चितच यूज करता येऊ शकतोय. चला आता नेक्स्ट बघू आपण. आता या ठिकाणी मला विश्लेषण करायचं आहे. उत्तराचं ऑप्शन 1 झालं, परंतु आता विश्लेषण करायचं म्हटल्यानंतर हे वाक्य चुकलं का, हे वाक्य का चुकलं, हे वाक्य का चुकलं हे मला सांगणं गरजेचं आहे. आणि आपण अभ्यास करत असताना, विश्लेषण करत असताना ह्याच गोष्टी महत्त्वाच्या. राईट, 1 नंबरचा ऑप्शन बरोबर, बाकीचे का चुकले हे आपल्याला येणं गरजेचं आहे, आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण MPSCचा पॅटर्न काय असतोय, आता यावेळेस हे वाक्य दिलंय, हे वाक्य इथं हे वाक्य काय करते, MPSC इनकरेक्ट देते. पुढच्या वेळेस हेच वाक्य विचारते आणि हे वाक्य आपल्याला काय करते, करेक्ट करून देते. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं माहीत असायला पाहिजे. किंवा MPSCचा आणखी एक पॅटर्न असतोय, हेच वाक्य पुढच्या वेळेस पण विचारणार, पण तुम्हाला विचारणार काय, हे वाक्य काय करा, करेक्ट करा. हे वाक्य काय करायला सांगते, करेक्ट करायला सांगते. मग जर वाक्य आपल्याला जर करेक्ट करायला सांगितलं असेल, म्हणजे हे वाक्य जर आपल्याला बरोबर करायला सांगितलं असेल तर ते बरोबर कसं होणार.
हे आपल्याला येणं गरजेचं आहे. मग बघा, ही वॉज स्लेप्ट वेन द थीप ब्रोक इन. मग याच्यामध्ये काय आहे, हे वाक्य बरोबर आहे की तर आपल्याला तर अगोदरच समजलंय. हे तीनही वाक्य चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत ते सांगतो. वेन द थीप ब्रोक इन, मग यामध्ये लक्ष द्या, वेन आहे. काय आहे, वेन आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जेव्हा वेन सोबत आपण काय करतोय, सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. ब्रोक इन म्हणजे काय असणार आहे, लक्ष द्या, एंटर फोर्सफुली. म्हणजे आता थीप म्हणजेच काय, चोर. जेव्हा चोर जे आहे तर चोर फोर्सफुली काय करे, घरामध्ये शिरले. आता चोर जे आहे तर चोर तर काय फोर्सफुलीच येणार आहे का, आता विचारणार आहेत का. तर यामध्ये काय लक्ष द्या, ब्रोक इन म्हणजेच काय, यामध्ये प्रवेश करणे, घरामध्ये घुसणे, घरामध्ये शिरणे, या अर्थाने आपण वापरतोय. थीप म्हणजे चोर. जेव्हा चोर घरामध्ये शिरले. ही वॉज स्लेप्ट, मग या ठिकाणी जे आहे वॉज स्लेप्ट जे असते तर हे वॉज स्लेप्ट येणार आहे का, नाही. तर हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं होते, वाक्य रचना चुकीचे होते. मग याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, जेव्हा चोर घरामध्ये शिरले तेव्हा तो झोपलेला होता, म्हणजे त्याची झोपण्याची क्रिया चालू होती. मग या ठिकाणी वाक्य जे आहे तर या ठिकाणी वाक्य हे स्लेप्ट नसायला पाहिजे. तर या ठिकाणी काय पाहिजे होतं, ही वॉज स्लीपिंग. काय पाहिजे होतं, ही वॉज स्लीपिंग. इथं असं पाहिजे होतं, ही वॉज स्लीपिंग. मग वाक्य बरोबर आलं असतं. तर या ठिकाणी हे वाक्य म्हणून चुकलेलं आहे. दुसरं वाक्य बघा, ही हॅज गॉन टू पुणे. आपण हे तर शिकलोय. यस्टरडे हा जो शब्द आहे तर यस्टरडे शब्द आहे, या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि आपण शिकलोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो असतो तर या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जे शब्द पास्ट दर्शवतात, जे शब्द भूतकाळ दर्शवतात, ते पास्ट दर्शवणारे शब्द आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. दुसरं वाक्य बघा, दुसरं वाक्य याच्यामध्ये हॅव हॅज प्लस V3, याही वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या पण वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सच आहे. आणि याच्यामध्ये पण काय वापरलाय, लास्ट वीक हा शब्द वापरलाय जो पास्ट दाखवत आहे. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे तर याच्यामध्ये येस्टरडे असेल, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, जे शब्द भूतकाळ दाखवतात, म्हणजे लास्ट मंथ असेल, लास्ट नाईट असेल किंवा लास्ट मंडे असेल, असे जे शब्द भूतकाळ दाखवतात तर हे शब्द आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरत नाहीत. आणि म्हणून मित्रांनो काय झाले, हे तीन वाक्य चुकलेले आहेत. वाक्य आपलं बरोबर कोणतं आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर हा डिपार्टमेंटल PSI 2022च्या पेपरमधला प्रश्न आहे. चला पुढे बघू आपण. तर यामध्ये लक्ष द्या, बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही डॅश डॅश इन हॉटेल्स फॉर 5 years. तर मित्रांनो, आपण जे टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक पाहिला, तर या टेन्स ॲग्रीमेंटचा जो आपण पास्ट टेन्स ॲग्रीमेंट आहे तर त्यामध्ये ज्यावेळेस मी व्हेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर, टिल, अंटिल, ॲज सून ॲज असेल, या सगळ्या शब्दासंदर्भातला जेवढे पण आपण काय केलेत नियम घेतले तर त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर हे घेतलेलं आहे. बिफोर नंतर आपण काय करतोय, सिंपल पास्ट टेन्स वापरतोय, हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि पुढं आपण काय करतोय, पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय, हे पण आपलं झालेलं आहे. आता यामध्ये लक्ष द्या, आपण वाक्य जे आहे तर वाक्याचा जो मिनिंग आहे तर या वाक्याचा मिनिंगचा पण कधी विचार आपल्याला करावा लागतोय. आणि म्हणून मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 99.99% जे आहे तर हे सगळे आपले जे ट्रिक्स आहेत तर हे ट्रिक्स त्या ठिकाणी लागू पडतात. परंतु 0.1 म्हणजे काही वेळेस आपल्याला वाक्याचा अर्थ समजून घेऊन काय करायचं, उत्तर काढायचं असतंय. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतोय, आपण ज्यावेळेस शिकत असतो, शिक्षण घेत असतोय, ज्यावेळेस आपण एखादी कॉन्सेप्ट शिकतोय त्यावेळेस कुठल्याही कॉन्सेप्ट तुम्ही शॉर्टकट मारू नका. तर त्यामुळे मी काय करत असते, प्रत्येक गोष्ट ट्रिक्स, शॉर्टकट्स कशा प्रकारे आपण उत्तर काढायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातले जेवढे पण अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत, हे सुद्धा आपण त्यामध्ये घेत असतोय. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा, इथं सिंपल पास्ट टेन्स आहे, केम आहे. आपण अगोदर काय करू, जे ऑप्शन आहेत तर ऑप्शन जेवढे इलिमिनेट होतात तर ते इलिमिनेट होणारे ऑप्शन्स बघू आपण. तर या ठिकाणी बघा, केम म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. चला ठीक आहे, हे तर आपलं कंप्लीट झालंय. त्याच्यानंतर मग आपण पुढं बिफोरच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं काय करतोय, पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. मग या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स हा आहे का, नाही. तर या वाक्याचा टेन्स कोणता आहे, पास्ट कंटिन्युअस आहे. कोणता आहे, हा पास्ट कंटिन्युअस आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे वाक्य बरोबर होणार आहे का, नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट हॅज बीन प्लस VING. आता इथं पास्ट टेन्स आहे आणि मी तुम्हाला सिंपल सांगितलंय, जर पास्ट टेन्स असेल तर पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत आहे, प्रेझेंट टेन्स सोबत ॲग्रीमेंट होत नाही. मग आपण या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, हे बरोबर असेल का, तर नाही, हे पण उत्तर चुकीचं असणार आहे. त्याच्यानंतर मग हॅड वर्क पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि हॅड बीन प्लस VING. मग या दोन ऑप्शनपैकी आपल्याला ऑप्शन जे आहे तर ऑप्शन हे निवडायचं आहे. मग मित्रांनो लक्ष द्या, या ठिकाणी काय केलं, फॉर 5 years, फॉर 5 years. मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, जे आपण टेन्स टॉपिक आहे तर या टेन्स टॉपिकमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे, जे सिन्स आणि फॉर. बघा, आपल्याला सध्या जे आहे तर सध्याचा क्वेश्चन पेपरचा जर फॉर्मॅटचा विचार केला तर तुम्हाला फक्त आणि फक्त टेन्स आहे तर हा टेन्स हा टॉपिक फक्त टेन्सची नावं किंवा टेन्सचे स्ट्रक्चर पाठ करून तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत.
तर मित्रांनो आपल्याला यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर सध्याचा जो परीक्षेचा पॅटर्न आहे तर या पॅटर्नचा विचार करून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय केलं आहे, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की डिपार्टमेंटल ASOचा 2022 मध्ये झालेला पेपर आहे. या पेपरमध्ये आपल्याला काय केलंय, त्यांनी 4 वाक्य दिले, त्या 4ही वाक्यामध्ये काय केलं, ॲमेझॉनचे वाक्य आहेत, पण त्याच्यामध्ये फ्युचर दर्शवणारे शब्द आहेत. आणि प्रश्न असा विचार की दिलेल्या वाक्यामधून कोणता टेन्स इंडिकेट होतोय, तर त्या वाक्यामधून काय आहे, सिंपल फ्युचर इंडिकेट होत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सध्या तुम्ही फक्त पाठांतर घोकंपट्टी करू नका, तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घ्यायची. आणि प्रत्येक कॉन्सेप्ट प्रत्येक गोष्ट समजून घेत असताना सध्या लेटेस्ट परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्या परीक्षेचा पॅटर्नचा विचार करून आपण काय करायचंय, उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग यामध्ये लक्ष द्या, फॉर हा जो शब्द आहे तर मग आपण टेन्समध्ये शिकवलाय. सिन्स आणि फॉर हे 2 शब्द आहेत. सिन्स हे आपण एखादी क्रियेचा स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी वापरतोय आणि फॉर कशासाठी वापरतोय, ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोय. आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण घेतलंय ते. मग सिन्स आणि फॉर हे मी तुम्हाला सांगितलं, सिन्स आणि फॉर हे आपण 4 टेन्समध्ये वापरतोय. टेन्समध्ये मग प्रेझेंट परफेक्टमध्ये वापरतोय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतोय, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वापरतोय आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतोय. या 4ही टेन्समध्ये आपण काय करतोय, सिन्स आणि फॉर वापरतोय. मग मित्रांनो इथं हॅड प्लस V3 मध्ये सुद्धा वापरतोय, पण इथं म्हणायचंय काय, बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड, अक्षय बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षयने जे आहे तर अक्षयने हॉटेल्समध्ये 5 वर्ष म्हणजे अक्षय हॉटेलमध्ये 5 वर्ष काम करत होता. मग यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, इथं जे आहे ते इथं फॉर प्लस जे आहे तर ड्युरेशन दाखवणारा शब्द आहे. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी निश्चितच याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे काय येतंय, हॅड बीन प्लस वर्किंग म्हणजे 5 वर्ष काम करत होता. तर यामध्ये आपल्याला काय उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी येतंय 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे नेक्स्ट. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी फिल इन द ब्लँक दिले आहे आणि त्या फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे. मग इथं मित्रांनो आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे बघा. तर यामध्ये एमा डॅश डॅश ग्रॅम वेन शी वॉज गोईंग आउट विथ हिज फ्रेंड. तर याच्यामध्ये काय केलं आपल्याला या ठिकाणी फिल इन द ब्लँक दिले आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं वेनच्या नंतर कुठला टेन्स आहे, वेनच्या नंतर इथं पास्ट टेन्स आहे. कुठला टेन्स आहे, पास्ट टेन्स. मग पास्ट टेन्स जर असेल तर तुम्हाला सिंपल लक्षात काय ठेवायचं, सुरुवातीला आपण काय करायचं आहे, जे ऑप्शन जेवढे एलिमिनेट होतात तेवढे ऑप्शन आपल्याला काय करायचं, एलिमिनेट करायचे आहेत. मग यामध्ये पुढच्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे तर इथं पण काय पाहिजे, पास्ट टेन्सच पाहिजे. म्हणजे पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत आहे. पहिलं ऑप्शन काय आहे, मीट्स हे V1 आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पहिलं ऑप्शन येणार नाही. इथं हॅव हॅज प्लस V3 आहे, याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचं हे पण ऑप्शन येणार नाही, कारण इथं पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत होत नाही. म्हणजे हे 2 ऑप्शन तर आपले गेले. त्याच्यामध्ये मग मेट येईल का, हॅड प्लस मेट येईल. मग इथं तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं एमा मेट ग्रॅहम. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, एमा मेट ग्रॅहम वेन शी वॉज गोईंग आउट विथ हिज फ्रेंड. तर याच्यामध्ये काय असणार आहे, मग मेट आपण म्हणतोय त्याचं रिझन काय, भेटली या अर्थाने आपण म्हणायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, क्रियापदाचं सेकंड फॉर्म असायला पाहिजे. म्हणजे ती क्रिया झाली, जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती, तर त्यावेळेस आपण काय वापरतोय, सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन या ठिकाणी ए आणि बी असे 2 वाक्य दिलेले आहेत आणि प्रश्न असा विचार आहे की यामधलं कोणतं वाक्य बरोबर आहे. मग लक्ष द्या, याच्यामध्ये शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ अँड वी व्हिजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं सिंपल जे 2 वाक्य दिले आहेत. तर याच्यामध्ये काय आहे बघा, वेनने जोडलेलं एक वाक्य आहे आणि त्याच्या अगोदर एक वाक्य आहे, वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ शी गॉट अप. तर जेव्हा अलार्मची जी बेल आहे तर ती वाजली तेव्हा जे आहे तर त्याच्यामध्ये काय, वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ शी गॉट अप. तर त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तेव्हा ती उठली. म्हणजे याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया झाली. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, यस बरोबर आहे. वी व्हिजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. मग याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची, हा दुसरं वाक्य जे आहे ते दुसरं वाक्य हे टेन्सचं वाक्य आहे. तर वी व्हिजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर म्हणजे आम्ही गेल्या वर्षी जे स्पेन आहे तर या स्पेनला 3 वेळा भेट दिली. मग याच्यामध्ये व्हिजिटेड हा टेन्स कुठला आहे, सेकंड फॉर्म आहे. व्हिजिटेड हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि आपण या टेन्समध्ये लास्ट इयर असे शब्द जे आहेत तर जे शब्द पास्ट दर्शवतात ते शब्द आपण वापरतोय का, येस वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे बरोबर, मग बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट. मग दोन्ही वाक्य जे आहेत दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत. चला नेक्स्ट बघू. आय डिड नॉट नो इट अंटिल यू. याच्यामध्ये काय केलं लक्ष द्या, आय डिड नॉट नो. मग इथं काय आहे, पास्ट टेन्स आहे आणि अंटिलच्या नंतर काय आहे,
अंटिल जे आहे तर अंटिल सोबत काय केलं जातं इथं लक्ष द्या अंटिल. मग आपण शिकलोय ज्या वेळेस मेन क्लॉजमध्ये पास्ट टेन्स असेल त्यावेळेस अंटिल सोबत आपल्याला काय करायचं आहे सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे. कोणता टेन्स वापरायचा आहे सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे. मग स्पीकिंग येणार आहे का नाही. मग मी तुम्हाला बऱ्याच आपल्या टेन्स टॉपिकच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. लक्षात कधीही ठेवायचं आहे ज्यावेळेस क्रियापदाला जे आय एन जी असते क्रियापदाला जर आय एन जी वापरला असेल म्हणजे व्ही आय एन जी जर असेल आणि हे व्ही आय एन जी वाक्यामध्ये जर क्रियापद म्हणून जर वापरायचं असेल मुख्य क्रियापद तर त्यासोबत हेल्पिंग व्हर्ब असायलाच पाहिजे. विदाऊट हेल्पिंग व्हर्बचं आपण त्याला जे आहे तर मेन व्हर्ब म्हणून वापरू शकत नाही म्हणजे हे तर ऑप्शन येणारच नाही. त्याच्यानंतर इथं डीड नॉट आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे तर मग स्पीक येईल का नाही येणार कारण हे काय स्पीक हे काय आहे V1 आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्याच्यात इथं वॉज प्लस V3 आहे आणि इथं स्पोक आहे. तर यू वेअर स्पोकन या ठिकाणी जे वाक्य तर हे वाक्याचे पॅसिव्ह व्हायची गरज नाही कारण या ठिकाणी हे वाक्यरचना जे आहे ते वाक्यरचना बरोबर येत नाही. मग या ठिकाणी उत्तर कोणतं येणार आहे या ठिकाणी स्पोक. मग आपण सिंपल शिकलो होतो अंटिलच्या नंतर काय करायचं आहे जर मेन क्लॉजमध्ये पास्ट टेन्स असेल सिंपल लक्षात ठेवायचं आहे पास्ट टेन्स जर असेल तर अंटिल सोबत आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप आणि याच्यामध्ये मग स्पीकचं सेकंड फॉर्म स्पोक असतंय. स्पीकचं सेकंड फॉर्म स्पोक असते स्पीक स्पोक स्पोकन आणि म्हणून या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. चला पुढे नेक्स्ट बघू. आय फॉरगेट टू टेक माय मेडिसिन्स ॲज सून ॲज द टाईम. तर या ठिकाणी लक्ष द्या आय फॉरगेट टू टेक मेडिसिन्स ॲज सून ॲज द टाईम कम्स. मग याच्यामध्ये काय फॉरगेट आहे या ठिकाणी काय आहे फॉरगेट आहे म्हणजेच काय या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितच उत्तर काय येणार आहे मग ॲज सून ॲज द टाईम कम्स. या ठिकाणी काय होतं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये काय होणार इथं जर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे मग सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल म्हणजे इकडे जर मेन क्लॉजमध्ये प्रेझेंट टेन्स असेल तर ॲज सून ॲज सोबत आपण काय करतो सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो आणि म्हणून या ठिकाणी उत्तर काय येणार आहे कम्स हे बरोबर आहे. या ठिकाणी ॲज सून ॲज द टाईम कम्स. मग याच्यामध्ये काय असणार आहे हे जनरल ट्रूथ सांगितलं त्याच्यामध्ये ज्यावेळेस कधीही लक्षात ठेवा आपण इफ स्टेटमेंटमध्ये पण पाहिलेलं आहे जेव्हा जनरल ट्रूथ सांगितलं जात आहे तर त्यावेळेस काय केलं जातं डिअर फ्रेंड्स दोन्हीकडे पण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातोय. म्हणजे आय फॉरगेट टू टेक मेडिसिन्स टेक माय मेडिसिन्स ॲज सून ॲज द टाईम कम्स. म्हणजे ज्या क्षणी म्हणजेच काय मी माझं मेडिसिन घ्यायला विसरतो किंवा विसरते ज्या क्षणी वेळ येते त्यावेळी मी विसरतोय म्हणजे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं ती नेहमीची क्रिया आहे जनरल ट्रूथ आहे म्हणून या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स दोन्हीकडे पण वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ज्यावेळेस मेन क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असतोय त्यावेळेस ॲज सून ॲज सोबत काय असतोय सिंपल प्रेझेंट टेन्सच येतोय. पण समजा जर इथं काय असतं इथं जर फॉरगॉट असतं इथं जर फॉरगॉट असतं तर या ठिकाणी उत्तर काय आलं असतं तर या ठिकाणी उत्तर काय आलं असतं केम आलं असतं. कधी जर या ठिकाणी जर फॉरगॉट असतं तर आणि जर फॉरगेट असेल तर या ठिकाणी कम्स येणार आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत होईल आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होईल. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मग याचं उत्तर काय होईल केम असं येईल. चला नेक्स्ट बघू. ही डॅश डॅश इंग्लिश बिफोर ही वेंट टू इंग्लंड. मग या ठिकाणी बिफोर आहे बिफोरच्या नंतर कोणता टेन्स आहे बघा बिफोरच्या नंतर वेंट हे काय सिंपल पास्ट टेन्स आहे. मग बिफोर सोबत पुढं पास्ट टेन्स आहे मग इथं काय येणार आहे पास्ट टेन्सच येणार आहे कारण पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत असतं. मग याच्यामध्ये विल प्लस V1 येईल का नाही येणार. हॅज प्लस V3 येणार आहे का नाही येणार. वुड प्लस V इथं जर लर्न केलेलं आहे या ठिकाणी वाक्यरचना चुकलेली आहे कारण जेवढे पण कॅन कुड शुड मे माईट मस्ट हे जे मोडोलॉगचे व्हर्ब आहे त्यांच्यानंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरत असतोय आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं हे वाक्य पण चुकलेलं आहे. मग लक्ष द्या आपलं ऑप्शन डायरेक्ट आपलं काय उत्तरापर्यंत आपण येतोय. मग या ठिकाणी उत्तर काय असतं हॅड प्लस V3. मग आपण उत्तरापर्यंत आलोय पण त्याचं विश्लेषण काय आहे तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे बिफोर सोबत सिंपल पास्ट टेन्स असतो आणि मेन क्लॉज जो आहे तर या मेन क्लॉजमध्ये काय असतो पास्ट परफेक्ट टेन्स असतो आणि म्हणून या ठिकाणी काय येतंय हॅड प्लस V3 जे आहे तर V3 हे या ठिकाणी बरोबर येतंय. पुढचा प्रश्न बघू. ही वेंट अवे बिफोर डॅश डॅश हिम. तर याच्यामध्ये लक्ष द्या इथं पास्ट टेन्स आहे कोणता टेन्स आहे पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कॅन सोबत मी आत्ता सांगितलं कॅन सोबत आपण म्हणजे जेवढे पण मोडोलॉगचे व्हर्ब असतात त्यांच्यात नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. एकतर कॅन हे आपण प्रेझेंटसाठी वापरतोय आणि विशेष म्हणजे कॅन सोबत हे V3 वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे तर चुकीचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पास्ट टेन्स असल्यामुळं कॅन सोबत V1 जरी असलं तरी पण हे येणार नाही कारण कॅन हे प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स इंडिकेट करत आहे. मग लक्षात ठेवायचं इथं पास्ट टेन्स आहे तर पुढच्या ऑप्शनमध्ये सुद्धा काय येणार आहे पास्ट टेन्सेस येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग स्टॉप जर आपण वापरलं तर स्टॉप हे काय दाखवत आहे V1 आहे प्रेझेंट टेन्स दाखवत आहे म्हणून या ठिकाणी हे पण येणार नाही. उत्तर आपलं कोणतं येणार आहे 2 नंबरचं ऑप्शन येणार आहे कारण आपण हेही शिकलोय जे कुड असते तर कुड हे सुद्धा काय करत आहे पास्ट टेन्स दाखवत आहे म्हणून या ठिकाणी उत्तर
कुड स्टॉप या अर्थाने आहे. चला नेक्स्ट बघू. हिज वाईफ अँड चिल्ड्रन पेरिश्ड. हिज वाईफ अँड चिल्ड्रन पेरिश्ड. तर याच्यामध्ये काय करायचं बघा. आफ्टर ही वॉज हँग. आफ्टर ही वॉज हँग या ठिकाणी येणार आहे का नाही. आफ्टर ही वॉज हंग येईल का नाही येणार. कारण आफ्टरच्या नंतर आपण काय करतोय पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या. इथं काय केलेलं वाक्यरचना जे वाक्यरचना ही पॅसिव्ह व्हायची आहे. याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न जो विचारला आहे तर प्रश्न हा या ठिकाणी इथं पण V3 आहे, इथं पण V3 आहे. जे हँग आहे तर या हँग या क्रियापदाचं दोन काय असतात याच्यामध्ये लक्ष द्या. हँगचं हँग्ड, हँग्ड आणि हँग्ड अशा प्रकारे याचं V2 आणि V3 होतो. इथं पण V2 आणि इथं V3 होतं आहे. आणि त्याच्यानंतर हँगचं आणखी काय असणार आहे हँग हंग हंग अशाही प्रकारे या ठिकाणी काय होतं आहे लक्षात ठेवायचं आहे V2 आणि V3 होतं आहे. मग यामध्ये हँग जे आहे तर आफ्टर ही हॅड बीन हँग्ड तर यामध्ये लक्ष द्या. तर लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे आफ्टर ही हॅड बीन हंग. मग यामध्ये कोणतं ऑप्शन येणार आहे. मग आफ्टर ही हॅड बीन हँग्ड येईल का आफ्टर ही हॅड बीन हंग येणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी बघा हिज वाईफ अँड चिल्ड्रन पेरिश्ड. तर याच्यामध्ये डॅश डॅश. तर यामध्ये लक्षात काय ठेवायचं बघा. आपल्याला प्रश्न जो आहे तर प्रश्न इथे कुठला टेन्स आहे पेरिश म्हणजेच या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. कुठला टेन्स आहे पास्ट टेन्स. मग याच्यामध्ये चारही ऑप्शनमध्ये पास्ट टेन्सच आहे. पण आपल्याला इथं लक्षात ठेवायचं सगळ्यासोबत आफ्टर आहे आफ्टर आहे आफ्टर आहे. म्हणजे आफ्टर जर असेल तर आफ्टरसोबत आपण कोणता टेन्स वापरतोय. आफ्टरसोबत आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. इथं काय आहे वॉज प्लस V3 वॉज प्लस V3 आहे. म्हणजे या ठिकाणी हे येणार आहे का नाही. कारण पास्ट परफेक्टमध्ये आपण काय वापरतोय हॅड वापरतोय. खरं पाहता आता इथं तर हॅड तर नाहीच. म्हणजे या ठिकाणी सरळ आपल्या समज हे दोन ऑप्शन कटले. राहिला कुठलं तिसरं ऑप्शन का चौथं ऑप्शन. तर याच्यामध्ये हॅड प्लस V3 हॅड बीन प्लस V3 दिलेलं आहे. मग हे वाक्य काय आहे तर हे वाक्य जे तर हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे. पण याच्यामध्ये बघा इथं पण हॅड बीन प्लस V3 आहे, हॅड बीन प्लस V3 आहे. हँग हे पण V3 पण आहे आणि हे V3 पण आहे. मग हँग हे जे क्रियापद आहे तर हँग या क्रियापदाचं सेकंड फॉर्म हँग्ड, थर्ड फॉर्म हँग्ड या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे दोन्हीही या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे हँगचा आपण सेकंड फॉर्म हंग हे असंही आपण करतोय. पण लक्षात कधी ठेवायचं आहे बघा. हे कधी वापरतोय ज्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे एखाद्या व्यक्तीला जे तर एखाद्या व्यक्तीला फाशी देणे म्हणजे किल करणे या अर्थाने जर वापरला असेल तर हँग हा जो शब्द आहे तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे त्याचं स्पेलिंग आपण कुठलं वापरतोय हँग्ड. म्हणजेच काय आफ्टर ही हॅड बीन हँग्ड म्हणजे त्याला ज्या वेळेस फाशी दिली गेली किंवा त्याला जे किल करण्यात आलं फाशी देऊन तर या अर्थाने जर आपल्याला वापरायचं फाशी देणे या अर्थाने ज्यावेळेस वापरायचं तर त्यावेळेस आपण त्याचं स्पेलिंग काय करायचं लक्षात ठेवायचं. त्याचं V2 आणि V3 हे हँग्ड वापरतोय आणि म्हणून याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे या ठिकाणी हे होईल. आपण जनरली काय करतोय हँग हा शब्द जो आहे तर लटकावणे काहीतरी एखादी गोष्ट कशातरी लटकावणे या अर्थाने आपण वापरतोय. तिथं आपण त्याचं सेकंड फॉर्म हे अशा पद्धतीने करतोय. परंतु ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला काय केलं किल करणे किंवा त्याला फाशी देणे जे दोर असे ना फाशीचा दोर तर त्याला लटकावणे या अर्थाने काय करतात हँग्ड वापरतात. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे या ठिकाणी हे आहे. बघा यामधला हा फरक दोन्हीमधला समजून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आफ्टर ही डॅश डॅश थॉट ओव्हर हिज प्लॅन. आफ्टर ही डॅश डॅश. मग आफ्टरच्या नंतर आपल्याला कुठला टेन्स वापरायचा आहे. आफ्टरच्या नंतर आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. मग पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड प्लस V3 हे या ठिकाणी बरोबर आहे. मग इथं तर हे V2 आहे, इथं हॅड स्पोकन आहे, इथे हे डबल ऑप्शन तेच आलेले आहेत. तर याचं उत्तर कोणतं आहे एक नंबरचं ऑप्शन आहे. आफ्टरच्या नंतर आपण काय करतोय पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. कपिल देव डॅश डॅश 2 विकेट्स बिफोर रेन इंटरप्टेड. म्हणजे पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी कपिल देवने 2 विकेट्स घेतल्या होत्या. मग याच्यामध्ये बिफोर आहे. बिफोरमध्ये सिंपल पास्ट टेन्स वापर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण कुठला वापरतोय पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. मी इथं पास्ट टेन्स आहे. मग याच्यामध्ये पुन्हा एकदा लक्षात द्या हे हॅडचं तरी येणार नाही कारण हे प्रेझेंट टेन्स दाखवत आहे. त्याच्यानंतर मग टूक नाही येणार तर काय येतं आपण हॅड प्लस V3 म्हणजे कपिल देव यांनी 2 विकेट्स घेतल्या होत्या. पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी कपिल देव यांनी काय केलं तर 2 विकेट्स घेतल्या होत्या. मग ती क्रिया झाली होती. मग 2 क्रियांपैकी जी क्रिया कंप्लीट झाली होती त्यासाठी पास्ट परफेक्ट आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट. म्हणजे अगोदर त्यांनी 2 विकेट्स घेतल्या नंतर पाऊस आला. बघा द टेलिफोन डॅश डॅश सेव्हरल टाइम्स बिफोर आय आन्सर्ड इट. मग या ठिकाणी काय बिफोरच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स आहे. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मेन क्लॉजमध्ये कुठला टेन्स येणार आहे पास्ट परफेक्ट टेन्स येणार आहे. मग याच्यामध्ये वॉज या ठिकाणी येईल का नाही. हॅज रंग येणार आहे का नाही कारण हा प्रेझेंट टेन्स आहे. ओल्ड रिंग तर येणारच नाही. मग याचं उत्तर काय आहे हॅड प्लस V3. रिंग या क्रियापदाचं सेकंड फॉर्म रँग असते.
सेकंड फॉर्म रँग आणि थर्ड फॉर्म जे आहे थर्ड फॉर्म हे काय असं आहे रिंग रँग रंग याच्यामध्ये हे अशा प्रकारे आपण सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी ही डॅश डॅश वेन द थीफ ब्रोक इन. आता लक्ष द्या हेच वाक्य बघा डिपार्टमेंट STI 2015ला विचारलंय. हेच वाक्य सेम आपल्याला कुठं केलंय हे कुठं वाक्य विचारलंय 2022 मध्ये झालं. पहिला जो प्रश्न आपण घेतला ना त्या प्रश्नामध्ये तुम्हाला हेच वाक्य पाहायला मिळेल. मग हे MPSC अशाच प्रकारे करत असते. इकडचं वाक्य तिकडं तिकडचं वाक्य इकडे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. तर काय ज्यावेळी एक MPSC पॅटर्न काय आहे इथं जर समजा फिल इन द ब्लँक दिलं असतं तर पुढच्या वेळेस काय करणार ती वाक्य पूर्ण करून देणार पण ते वाक्य राईट आहे का रॉंग आहे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं विचारत असतं. मग लक्ष द्या वेन द थीफ ब्रोक इन जेव्हा चोर जे आहे तर चोर घरामध्ये शिरले मग तेव्हा काय ही स्लेप्ट असं येणार आहे का नाही ही हॅड स्लेप्ट येणार आहे का नाही. तर याच्यामध्ये उत्तर काय येणार आहे ही वॉज स्लीपिंग. आपण ते एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. ज्यावेळी चोर घरामध्ये शिरले त्यावेळी तो झोपलेला होता. झोपलेला होता म्हणजेच काय ती झोपण्याची क्रिया त्याची चालू होती म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे वॉज प्लस VING. नेक्स्ट बघा व्हाईल. आता व्हाईल आल्याच्यानंतर व्हाईलचं आपण शिकलोय. व्हाईल सोबत आपण काय करतोय पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय आणि पुढं काय करतो आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग इथं काय आहे टॉक आहे. मग टॉकच्या नंतर मग व्हाईल सोबत जर आपल्याला पास्ट कंटिन्युअस वापरायचं असेल तर काय वापरणार आहेत वॉज प्लस VING. म्हणजे या ठिकाणी यू आहे यू असल्यामुळे काय करायचं आहे वेअर वापरतोय. मग व्हाईल यू वर टॉकिंग टू मी ऑन द फोन समबडी नॉक. नॉक या क्रियापदाचा सेकंड फॉर्म काय होईल मग नॉक्ड. मग याच्यामध्ये काय होईल मग पहिलंच ऑप्शन या ठिकाणी वेअर प्लस वॉज प्लस VING हे पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पुढे काय करतोय आपण V2 म्हणजेच व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय आणि पुढच्या मेन क्लॉजमध्ये सिंपल पास्ट टेन्स वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी फ्रेंड्स हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. क्लिअर. मग इथं डायरेक्ट मी तुम्हाला सांगितलं अगोदरच डायरेक्ट आपण ज्यावेळेस हे VING जे आहे तर VING हे मुख्य क्रियापद म्हणून जर वापरायचं असेल तर त्यासोबत नेहमी हेल्पिंग व्हर्ब असावं लागतंय. तर इथं तर हेल्पिंग व्हर्ब नाही या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. हे पण नाही आणि हे पण नाही. चला नेक्स्ट बघू पुढं. वी हॅड रीच द स्टेशन बिफोर द ट्रेन डॅश डॅश. मग वी हॅड रीच द स्टेशन इथं हॅड प्लस V3 पास्ट टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि बिफोरच्या नंतर मग बिफोरच्या नंतर आपण कुठला टेन्स वापरतोय सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. मग या ठिकाणी अराईव्ह येईल का नाही येणार. मग काय येणार आहे अराईव्ड हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे हे V1 आहे. इथे हॅड प्लस V3 वापरतोय का आपण सिंपल बिफोरच्या नंतर नाही तर सिंपल पास्ट टेन्स वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर कोणतं आहे अराईव्ड हे त्याचं उत्तर बरोबर आहे. चला पुढं बघू. ही डॅश डॅश फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स. बिफोर ही वेंट टू फ्रान्स बिफोरच्या नंतर इथं काय आहे सिंपल पास्ट टेन्स आहे. मग बिफोरच्या नंतर जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर आपण उत्तर सांगू शकताय काय उत्तर येईल असं. मग पुढं पास्ट टेन्स आहे मग हॅज येईल का नाही येणार इज येईल का नाही येणार विल प्लस V1 येईल का नाही येणार. कारण पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे कशासोबत होते पास्ट टेन्स सोबत होते. आपलं उत्तर असं सुद्धा या ठिकाणी यायला लागले आणि म्हणून याचं उत्तर काय आहे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पण हे असं उत्तर आपल्याला नाही काढायचं. उत्तर आपल्याला काय करायचं ट्रिक्सच्या माध्यमातून पण काढायचं आहे पण समजून आपण सध्या घेतोय म्हणून आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. मग बिफोर सोबत आपण सिंपल पास्ट वापरतोय मग या ठिकाणी मेन क्लॉजमध्ये काय येणार आहे हॅड प्लस V3 येणार आहे म्हणून या ठिकाणी हॅड प्लस V3 बरोबर. द शिप हॅड डॅश डॅश बिफोर हेल्प अराइव्ड. मग बिफोर हेल्प अराइव्ड अराइव्ह म्हणल्याच्या नंतर इथं काय आहे V2 आहे. काय आहे V2 म्हणजे पास्ट टेन्स आहे. मग याच्यामध्ये बघा हॅडच्या नंतर आपण क्रियापदाचं किती रूप वापरतोय हॅडच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. सिंक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. सिंक्ड हे ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. सॅन्क हे V2 आहे आणि संक हे V3 आहे. म्हणजे तुम्हाला सिंक या क्रियापदाचं इथं 3 फॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. सिंक सॅन्क संक. जसं रिंग रँग रंग तर त्याच पद्धतीने इथं काय केलं आहे तर सांगितलेलं आहे. मग सिंग सॅन्क संक तसं सिंक सॅन्क आणि संक हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि म्हणून या ठिकाणी हॅडच्या नंतर आपण काय करतोय संक वापरतोय म्हणून याचं ऑप्शन उत्तराचं कोणतं आहे 4 नंबरचं ऑप्शन जे आहे 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढं बघू. ही डॅश डॅश द रूम बिफोर हिज बॉस केम इन. मग बिफोरच्या नंतर काय आहे बिफोर आहे. इथं काय आपल्याला केम इन म्हणजेच V2 आहे. मग आपल्या लक्षात ठेवायचं आहे मग या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. काय आहे पास्ट टेन्स तर याच्यामध्ये बघा लिव्ड हे तर लिव्ड येणार नाही कारण का लिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतोय राहणे होतोय. इथं आपल्याला बघा इथं प्रश्न जो आहे तर प्रश्न कशावरती विचारला आहे जे क्रियापदाचा सेकंड फॉर्म म्हणजेच काय म्हणू आपण त्याला प्रॉपर वर्ड योग्य ते शब्द आपल्याला याच्यामध्ये काय करायचं निवडायचं अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. कारण हे पण लेफ्ट लिव्ड लिफ्ट
लिव्ड. मग या चारपैकी कोणता प्रॉपर वर्ड कुठला आपण याच्यामध्ये येणार आहे, करेक्ट वर्ड कोणता असणार आहे, तर हे आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला हे सगळे शब्द समजून घ्यायच्यात. लेफ्ट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. कोणत्या क्रियापदाचं दुसरं रूप आहे, लिव्ह म्हणजे सोडणे, तर त्याचं सेकंड फॉर्म लेफ्ट होत आहे, त्याचं थर्ड फॉर्म लेफ्टच होत आहे. म्हणजे लिव्ह म्हणजे सोडणे या अर्थाने आहे. मग याचं सेकंड फॉर्म हे V2 आणि हे V3 आहे. लिव्ड जे आहे तर लिव्ड हे साधारणतः लक्ष द्या, जे आहे तर आपण लिव्ड जे आहे तर हे लिव्हचं सेकंड फॉर्म लिव्ड हे ॲक्सेप्टेबल नाही, तर त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे आहे तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर लिफ्ट LIFT लिफ्ट म्हणजेच काय, लिफ्ट जे लिफ्ट असेल ते लिफ्ट किंवा उचलणे या अर्थाने आपण वापरतोय. मग या ठिकाणी हे तर याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे. मग लिव्ह म्हणजेच काय, राहणे. लिव्ह म्हणजे राहणे आणि लिव्हचं सेकंड फॉर्म काय होते, मग लिव्ड. या ठिकाणी हे सेकंड फॉर्म बरोबर आहे, पण याचा अर्थ काय होतोय, लिव्हचा अर्थ होतोय राहणे. मग ही डॅश डॅश द रूम. मग आपल्याला काय म्हणायचं आहे, त्याचा बॉस आतमध्ये येण्यापूर्वी त्याने जे आहे त्याने रूम सोडली म्हणायचं आहे, सोडली. मग सोडून देणे या अर्थाने काय होणार आहे, लेफ्ट या ठिकाणी बरोबर येईल, कारण लिव्हचं सेकंड फॉर्म लेफ्ट, थर्ड फॉर्म पण लेफ्ट आहे. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तर प्रश्न कसा विचारला आहे, करेक्ट वर्ड संदर्भात विचारलेला आहे. या चार ऑप्शनपैकी कोणतं करेक्ट वर्ड या ठिकाणी येणार आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. तलाठी ऑनलाईन 2019 जो तलाट्याचा पेपर झाला, तर या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला. आता आपले हे सगळे ऑनलाईनचे क्वेश्चन आता सुरू झाले बघा. द पोलीस डॅश डॅश द प्लेस ऑफ द मर्डर आफ्टर द क्रिमिनल. आफ्टर, आता आफ्टरच्या नंतर आणि बिफोर, आफ्टर आणि ह्याच्यामध्ये दोन्ही पण बघा. ह्या पेपरमध्ये आपल्याला MPSCने काय केलं तर फिल इन द ब्लँक एकच विचारले होते, पण ऑनलाईन 2019मध्ये जेवढे पेपर झाले असेल, मग ते फॉरेस्ट गार्डचे पेपर असतील, त्याच्यानंतर MESचा पेपर असेल किंवा त्याच्यानंतर तलाठ्याचे पेपर असतील, या पेपरमध्ये अशाच स्वरूपातले प्रश्न जास्तीत जास्त विचारलेत. म्हणजे त्यांनी 1-1, 2-2 फिल इन द ब्लँक दिलेले आहेत. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी am प्लस VNG जे आहे तर आपण आफ्टर सोबत कुठला टेन्स वापरतोय, आफ्टर सोबत आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. मग याच्यामध्ये काय होणार, हे लक्ष द्या. इथं काय केलेलं आहे, रिच हे पास्ट टेन्स आहे, पण इथं आर वापरलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये हे पण चुकीचं आहे. इथं इज वापरलेलं आहे, म्हणजे इथं ॲमिजार वापरले, इथं पास्ट टेन्स आहे. मग मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, सिंपल लक्षात ठेवायचं आहे, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट कधीच होत नाही. साधा एकदम एवढा जबरदस्त गोल्डन नियम आहे ना हा. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. मग पास्ट टेन्स ॲग्रीमेंट कशासोबत होते, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होते. मग तुम्ही एवढं सिंपल लक्षात ठेवा, म्हणजे आपलं उत्तर हे पण येणार नाही. मग ऑप्शन काय आहे, रिच्ड अँड हॅड फ्लेड. फ्ली, FLEE, फ्ली म्हणजे पळून जाणे. मग याच्यामध्ये काय असणार आहे, लक्ष द्या. फ्लीचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म काय असतं, फ्लेड असतंय. तर याच्यामध्ये काय असणार आहे, मग याच्यामध्ये फ्लेड या ठिकाणी हॅड प्लस V3 आहे. मग इथं काय होईल, द पोलीस रिच्ड द प्लेस ऑफ द मर्डर आफ्टर द क्रिमिनल हॅड फ्लेड. म्हणजे क्रिमिनल जे आहे ते क्रिमिनल त्या जागेवरून पळून गेल्यानंतर जे पोलीस आहेत ते पोलीस त्या ज्या ठिकाणी मर्डर झाला त्या ठिकाणी पोचले. म्हणजे या ठिकाणी आफ्टरच्या नंतर आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय आणि मेन क्लॉजमध्ये काय करतो आपण, सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. हॅड प्लस V3 या ठिकाणी बरोबर. चला नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. या ठिकाणी सुद्धा 2 फिल इन द ब्लँक दिलेत बघा. इथं एक फिल इन द ब्लँक आहे, इथं एक फिल इन द ब्लँक आहे. नेवर सच अ थिंग डॅश डॅश टू मी ऑल माय लाईफ अँड आय डॅश डॅश या ठिकाणी. मग नेवर सच अ थिंग, मग याच्यामध्ये काय, नेवर सच अ थिंग. आपल्याला आता या ठिकाणी अगोदर काय करायचं, टेन्स ॲग्रीमेंट समजून घ्यायचं आहे. एकदम सरळ सरळ बघायचं आहे. इथं हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट टेन्स आहे, इथं विल बी आहे म्हणजेच काय, फ्युचर झालं. इथं पास्ट टेन्स आहे, इथं फ्युचर आहे. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही, म्हणजे ऑप्शन हे येणार नाही. इथं हॅपन हे पास्ट टेन्स आहे, इथं ॲम आहे हे प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजतंय ह्या ठिकाणी हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. आणि त्याच्यानंतर नेवर सच अ थिंग हॅड हॅपन टू मी ऑल माय लाईफ, म्हणजेच अशा प्रकारची गोष्ट माझ्या जीवनामध्ये कधीही घडलेली नव्हती. तर यामुळं या ठिकाणी काय होणार आहे, तर इतर आपल्या लक्षात ठेवायचं आहे हॅड हॅपन्ड आणि त्याच्यानंतर आय वॉज फ्युमिंग या ठिकाणी उत्तर आपल्याला येईल. उत्तर काय येणार आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. ठीक आहे. तर नेवर सच अ थिंग हॅड हॅपन टू मी ऑल माय लाईफ आय वॉज फ्युमिंग, म्हणजे फ्युम या ठिकाणी संतप्त होणे म्हणतो आपण. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर ऑप्शन हे 1 नंबरचं येईल. चला नेक्स्ट बघा. आय विश अवर पीपल डॅश डॅश नॉट सो क्रुअल आय विश दे डॅश डॅश मोर सिम्पथी. तर याच्यामध्ये काय, आय विश अवर पीपल, तर आय विश अवर पीपल. मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे,
आपल्याला अगोदर काय करायचं आहे, टेन्स ॲग्रीमेंट आपण अगोदर सरळ सरळ बघू. वेअर प्लस इथं पास्ट टेन्स, इथं पास्ट टेन्स आहे का, ॲग्रीमेंट होतं आहे. इथं वॉज आहे, इथं प्रेझेंट टेन्स आहे, याचा ॲग्रीमेंट होत नाही कारण वॉज हे म्हणजे इथं पहिल्यामध्ये वॉज येणार, पुढं हॅव, कारण आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही. आपलं सरळ सरळ उत्तर येतं आहे. इथं काय केलं आहे, इथं पण लक्षात ठेवायचं आहे, इथं सुद्धा पास्ट टेन्स आहे आणि पुढं प्रेझेंट टेन्स आहे, याचा ॲग्रीमेंट होत नाही. म्हणजे हे दोन ऑप्शन तर आपले कटले. राहिला आता काय, लक्ष द्या, वेअर वापरायचं आहे का वॉज वापरायचं आहे. दुसऱ्या फिल इन द ब्लँकमध्ये हॅड तर हे फिक्स आहे. मग तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे, आवर पीपल, पीपल हा शब्द तर आपल्याला सर्वांना समजतो आहे. पीपल म्हणजेच काय, लोक. मग पीपल हा शब्द काय, प्लुरल आहे आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, मग निश्चितच 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. बघ लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने जायचं आहे पेपरमध्ये. मग इथं काय करायचं आहे, मग पेपरमध्ये आपण काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन दिले जातात, अगोदर काय करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. कोणकोणते ऑप्शन एलिमिनेट होतील बघायचं आहे. वॉज इथं आहे, इथं हॅव आहे. मग सरळ सरळ समजतं, हे दोन ऑप्शन तर येणारच नाही कारण इथं पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. इथं पण पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर आपल्याला कमी वेळेमध्ये आपण उत्तरं जे आहेत तर ते अचूक उत्तर आपण जे आहे ते सिलेक्ट करू शकतो आहे. आफ्टर गेटिंग इन टू द बस वी डॅश डॅश दॅट वी डॅश डॅश रॉंग वन. मग याच्यामध्ये काय असणार, लक्ष द्या, डिस्कवर आणि बोर्ड, डिस्कवर आणि बोर्डेड. मग डिस्कवर हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि पुढचं बोर्डेड हे काय पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणजे हे तर तिसरा ऑप्शन येणार नाही. डिस्कवर्ड आणि वेअर बोर्डेड. तर आफ्टर गेटिंग इन टू द बस वी डॅश डॅश डिस्कवर्ड, या ठिकाणी वी वेअर बोर्डेड, तर वी वेअर बोर्डेड पण होणार नाही. कारण मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आम्ही रॉंग बसमध्ये चढलो, हे आम्हाला नंतर काय झालं लक्षात आलं. मग याच्यामध्ये हे पण ऑप्शन येणार नाही कारण इथं पॅसिवायची वाक्य रचनेची गरज नाही. आपल्याला या ठिकाणी फक्त काय करायचं, बोर्ड या क्रियापदाचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म वापरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन कटलं. इथं काय करायचं, हे पण येणार नाही. त्याचं रिझन काय, आफ्टर गेटिंग इन टू द बस, म्हणजे बसमध्ये चढल्याच्या नंतर आम्हाला लक्षात आलं असं म्हणायचं ना, आम्हाला लक्षात आलं. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, मग आफ्टर गेटिंग इन टू द बस वी डिस्कवर्ड, बसमध्ये चढल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं, आम्हाला समजलं की दॅट वी हॅड बोर्डेड द रॉंग वन, आम्ही चुकीच्या बसमध्ये चढलेलो होतो. तर यामध्ये काय असणार डिअर फ्रेंड्स, इथं हॅड प्लस V3, म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन बरोबर येईल. चला नेक्स्ट बघा, हा पण फॉरेस्ट गार्डच्या पेपरमधला आहे, ऑनलाईन पेपरमधला आहे. द फार्मर्स सोड द सीड्स आफ्टर दे डॅश डॅश देअर फील्ड्स, आणि त्याच्यानंतर दे डॅश डॅश व्हेरी हार्ड. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, इथं सोड म्हणजे त्याच्यानंतर पास्ट टेन्स आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी वाक्यरचना ही पास्ट टेन्सचीच आहे म्हणायचं आहे. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, हॅव तर येणार नाही, हॅवचं वाक्य येणार नाही आणि हे विल बीचं पण या ठिकाणी येणार नाही कारण हे एक वाक्य कशाचं आहे, पास्ट टेन्स आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन तर आपले कटले. राहिलं हे येणार आहे का, हे येणार. आता बघू आपण मग काय होतं ते. तर यामध्ये लक्ष द्या, द फार्मर्स सोड द सीड्स आफ्टर दे हॅड प्लोड देअर फील्ड्स. द फार्मर्स सोड द फील्ड्स आफ्टर दे हॅड प्लोड देअर फील्ड्स. मग याच्यामध्ये लक्ष द्या, इथं काय केलेलं आहे, आफ्टरचं वाक्य आहे. म्हणजे यामध्ये काय केलं, हे वाक्य स्वतंत्र दिलेलं आहे बरं का. इथं लक्ष द्या, हे वाक्य स्वतंत्र दिलं आहे, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला काय केलं आहे, आफ्टरच्या नंतर आपण काय करतोय, आफ्टरच्या वाक्यानंतर आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. इथं जर पास्ट टेन्स असेल तर आफ्टरच्या नंतर आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. मग आफ्टरच्या नंतर पास्ट परफेक्ट टेन्स आला पाहिजे. मग पास्ट परफेक्ट टेन्स एकच ऑप्शन दिसतं आपल्याला याच्यामध्ये, या 4 ऑप्शनपैकी एकच ऑप्शन आहे आणि ते म्हणजेच हॅड प्लस V3. आणि दे वर्क व्हेरी हार्ड, ते खूप मेहनतीने काम करतात. मग या ठिकाणी काय करतात, यामध्ये यातला अटॅच नाही केलेलं, फक्त त्यांच्याबद्दल माहिती सांगितलं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय होतं, इथं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणजे ती नेहमीची क्रिया आहे, ते सत्य आहे आणि म्हणून या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलं आहे. इथं लक्ष द्या, दुसरं जे आहे तर दुसरं आपल्या शोधत बसण्यापेक्षा अगोदर काय करायचं, आपला पहिला जो नियम आहे तर तो नियम कुठला आहे, हे पहिलं वाक्य कंप्लीट करायचं आहे. इथं सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि आफ्टरच्या नंतर फिल इन द ब्लँक दिलेलं आहे. मग आफ्टर सोबत आपण कुठला टेन्स वापरतो, पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. मग आपण एवढं जर अगोदरच बघितलं असतं तर आपल्या इकडे बाकीचं जायची काही गरज पडली नसती. मग आपलं उत्तर काय आहे, 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, शी डॅश डॅश ऑल द पीज बिफोर आय कट ऑल द पोटॅटोज. मग बिफोर या ठिकाणी काय, बिफोरच्या नंतर लक्ष द्या, इथं हे कट जे आहे तर कट हे V1 पण असतं आणि V2 पण असतं. मग कट हे कटचं सेकंड फॉर्म, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सारखंच आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे, शी हॅड शेल्ड ऑल द बीज बिफोर आय कट ऑल द पोटॅटोज. म्हणजे मी सगळे बटाटे कट करण्यापूर्वी तिने सगळे ज्या बीज आहेत तर ह्या काय केल्या होत्या, शेल केल्या होत्या.
तर यामध्ये काय होईल मग हॅड प्लस V3 या ठिकाणी बरोबर येईल. तर ती क्रिया झाली होती, लक्ष द्या. याच्यामध्ये काय दोन क्रियांपैकी जी क्रिया झाली होती तर त्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स. मग इथं बिफोर सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे इथं काय येणार आहे मग पास्ट परफेक्ट टेन्स मेन क्लॉजमध्ये. While sitting in the sun, his grandfather dash dash asleep. He dash dash up only in the evening. मग याच्यामध्ये काय करायचं लक्ष द्या. वाईल सिटिंग, मग तुम्ही तसं सर इथं कसं काय डायरेक्ट बिहाइंड वापरलं तर लक्ष द्या. वाईल सोबत आपण तीन प्रकारचे वाक्यरचना असते लक्षात ठेवायचं आहे. वाईल सोबत वाईल जे आहे तर वाईल हे लक्षात ठेवायचं आहे. वाईल सोबत आपण वाईल हे सिंपल सेंटेन्समध्ये पण वापरतात. डायरेक्ट वाईल ज्यावेळेस येते त्याच वाईलच्या नंतर जर क्रियापद आलं करता नसेल डायरेक्ट क्रियापद जर असेल तर वाईल सोबत कधीही लक्षात ठेवायचं आहे व्हिहाइंड वापरायचं. काय वापरायचं आहे? व्हिहाइंड वापरायचं आहे. मग वाईल सिटिंग इन द सन हिज ग्रँडफादर डॅश डॅश अस्लीप. मग याच्यामध्ये काय असणार आहे मग वॉज फॉलन या ठिकाणी जे वॉज फॉलन येणार आहे का? वॉज फॉलन म्हणजेच काय या ठिकाणी होणार नाही. मग याच्यामध्ये हॅड फॉलन येस येऊ शकतंय आणि फेल या ठिकाणी बघा. आता मग वाईल सिटिंग इन द सन हिज ग्रँडफादर हॅड फॉलन अस्लीप अँड ही वोक अप ओनली इन द इव्हिनिंग. मग याच्यामध्ये काय होईल डिअर फ्रेंड्स यामध्ये मग याचं उत्तर काय झालं? एक नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येत आहे. तर वाईल सिटिंग इन द सन हिज ग्रँडफादर अस्लीप म्हणजेच काय ज्यावेळी ते उन्हामध्ये बसले तर त्यावेळी त्याचे आजोबा झोपी गेले होते आणि ते संध्याकाळी झोपेतून उठले. तर या अर्थाने आपण काय करतोय जे वेक आहे तर वेकचं सेकंड फॉर्म काय होते? ओक होतंय. वेक ओक आणि ओकन वेकअप. तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आफ्टर आय डॅश डॅश द न्यूज आय डॅश डॅश टू सी हिम. तर याच्यामध्ये काय करायचं आफ्टरच्या नंतर आपण कुठला टेन्स वापरतोय? पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. कुठला टेन्स वापरतोय? पास्ट परफेक्ट टेन्स. मी इथं हॅड प्लस V3 हे पास्ट परफेक्ट टेन्सचा ऑप्शन आहे. बघू आपण आणखी आहेत का असे ऑप्शन्स. नाही तर इथं हर्ड अबाउट तर या ठिकाणी येणार नाही. हॅव तर प्रेझेंट टेन्स आहे आणि हर्ड हे सिंपल पास्ट टेन्स आहे. मग याच्यामध्ये एकच ऑप्शन दिलं आहे आणि ते म्हणजेच काय हॅड प्लस V3. मग आफ्टरसोबत पास्ट परफेक्ट टेन्स आणि पुढं सिंपल पास्ट टेन्स. मग या ठिकाणी हे बरोबर आहे. नेक्स्ट बघा शी डॅश डॅश हर डॉक्टरेट बिफोर शी डॅश डॅश मॅरिड. मग याच्यामध्ये बिफोरच्या नंतर काय आहे? सिंपल पास्ट टेन्स येणार आहे आणि त्याच्यानंतर अगोदर काय येणार आहे? पास्ट परफेक्ट टेन्स येणार आहे. मग पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी ऑप्शन येते आपले हेच. थांबा एक मिनटं. येस आता आपण अगोदर काय करू? टेन्स ॲग्रीमेंट बघू. रिसीव्ह हे पास्ट टेन्स आहे. गेट हे V1 आहे. म्हणजे या ठिकाणी टेन्स ॲग्रीमेंट होत नाही कारण पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. इथं हॅड प्रेझेंट टेन्स आहे. इथं गेट्स हे हॅड प्लस V3 हे पास्ट टेन्स आहे आणि हे पण प्रेझेंट आहे. हे पण प्रेझेंट आहे. मग सिंपल आपलं काय आहे लक्षात ठेवायचं टेन्स ॲग्रीमेंटमधला आपला गोल्डन नियम काय आहे? पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होते. पास्ट टेन्स ॲग्रीमेंट प्रेझेंट टेन्स सोबत होत नाही. म्हणजे इथं पास्ट टेन्स आहे पुढं प्रेझेंट आहे म्हणजे ते चुकीचं आहे. इथं पास्ट टेन्स आहे पुढं प्रेझेंट टेन्स आहे हे पण चुकीचं आहे. इथं प्रेझेंट आहे इथं प्रेझेंट आहे पण या ठिकाणी लग्न केलं आहे म्हणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय असणार आहे पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपलं सहज बरोबर येत आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू. या ठिकाणी मी येतो जरा वाक्य खूप मोठं आहे. तर हे वाक्य आपल्याला विचारले MPSC फॉरेस्ट 2018च्या पेपरमध्ये. तर बघा काय केले दोन वाक्य दिले त्याच्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे म्हणजे करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. मग वाक्य आहे वेन दे रीच द एअरपोर्ट जेव्हा ते एअरपोर्टला पोहोचले द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ अँड वेन दे रीच द एअरपोर्ट द प्लेन ऑलरेडी टुक ऑफ. तर आपण या ठिकाणी शिकलोय तर ऑलरेडी हा जो शब्द आहे तर ऑलरेडी या शब्दाचा तर आहेच. ऑलरेडी हा शब्द आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वापरतो हे क्लिअर झालं. पण आपण याच्यामध्ये बघा जे टेन्स ॲग्रीमेंटमध्ये आपण पाहिलेलं आहे पास्ट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये तर मी हे तुम्हाला वाक्य पण घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी ही सिच्युएशन पण सांगितली आहे. तर लक्षात काय ठेवायचं आहे दोन क्रियांपैकी आणि सुरुवातीला आपल्या ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला पण हे नियम पण सांगितलं आहे. दोन क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडली अगोदर घडलेल्या क्रियेसाठी पास्ट परफेक्ट वापरायचा आहे आणि जी क्रिया नंतर घडली अशा नंतर घडलेल्या क्रियेसाठी काय करायचं आहे सिंपल पास्ट टेन्स वापरायचं आहे. मग याच्यामध्ये बघा वाक्य काय आहे वेन दे रीच द एअरपोर्ट वेन दे रीच द एअरपोर्ट द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ. जेव्हा ते एअरपोर्टला पोहोचले जे प्लेन आहे तर प्लेनने ऑलरेडी उड्डाण केलं होतं. मग याच्यामध्ये कोणती क्रिया अगोदर घडलेली आहे तर ते एअरपोर्टला जाण्याची क्रिया अगोदर घडली का विमानाने उड्डाण करण्याची क्रिया अगोदर घडली. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सिंपल आहे अगोदर विमानाने उड्डाण केले नंतर हे पोहोचलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये दोन क्रियांपैकी कोणती क्रिया अगोदर घडली तर याच्यामध्ये क्रिया कोणती घडलेली आहे
तर उड्डाण करण्याची क्रिया घडलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी काय वापरायचं आहे, इथं पास्ट परफेक्ट टेन्स वापरणं गरजेचं आहे. आणि आपण हा पण नियम शिकलो आहे, वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं काय करतोय, पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. पण मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं आहे, काही वेळेस आपण काय करतोय, वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं सिंपल पास्ट टेन्स सुद्धा आपण यूज करतोय, पण ते कधी, जेव्हा ते सत्य असते त्यावेळेस. मात्र ज्यावेळेस दोन क्रियांपैकी जी क्रिया प्रथम घडली, अगोदर घडली सांगायचं आहे, त्यासाठी पास्ट परफेक्ट वापरायचा आहे. जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट. म्हणजे जेव्हा ते एअरपोर्टला गेले तेव्हा जे विमान आहे तर विमानाने उड्डाण केलेलं होतं. म्हणजे या दोन क्रियापैकी अगोदर क्रिया कोणती झाली, विमानाचं उड्डाण करण्याची. मग मी तुम्हाला असंही वाक्य सांगितलं होतं, जेव्हा आम्ही चित्रपट पाहायला गेलो तेव्हा चित्रपट अगोदरच सुरू झाला होता. म्हणजे क्रिया कोणती अगोदर घडली, चित्रपट सुरू होण्याची क्रिया अगोदर घडली आणि आम्ही नंतर गेलो. म्हणजे आपण तिकडे गेलो जरी नसतो तर चित्रपट तर सुरू झालेलाच होता. मग जेव्हा आम्ही तिथं गेलो किंवा जेव्हा आम्ही थिएटरला गेलो तेव्हा चित्रपट सुरू झाला होता. मग या दोन क्रियांपैकी चित्रपट सुरू होण्याची क्रिया अगोदर घडली, म्हणून त्या ठिकाणी काय वापरतोय, पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. आणि मग याचा ऑप्शन जे आहे याचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, ए. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे. या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. चला नेक्स्ट बघू. चेतन लॉस कंट्रोल वाईल. मग या ठिकाणी बघा, चेतन लॉस कंट्रोल वाईल आहे. वाईलचं वाक्य, मग वाईल सोबत आपल्याला कोणता टेन्स वापरायचा आहे, वाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. मग याचं उत्तर कोणतं आहे, वॉज प्लस विहाईनची. इज तर येणार नाही, हॅज बीन तर येणार नाही. इथं लॉस्ट आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणून आपण पुढं काय करतोय, पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय आणि याचं उत्तर काय येणार आहे मग बरोबर, वॉज प्लस विहाईनची. नेक्स्ट आहे बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स. आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय दिला आहे, तर या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग आपल्याला इथं सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस काय केलं जाते लक्ष द्या. या ठिकाणी मग आपल्याला ह्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतोय, मग अशा वाक्याचा जर आपला टेन्स ओळखायला विचारला असेल तर त्या वाक्याचा टेन्स आपण कसा ठरवायचा आहे. कारण या वाक्यामध्ये तर पास्ट कंटिन्युअस आहे, या वाक्यामध्ये काय आहे, पास्ट कंटिन्युअस आहे. आणि पुढच्या वेनच्या वाक्यामध्ये काय, अराइव्ड. म्हणजेच या ठिकाणी कोणता टेन्स आहे, हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग नेमका आपण या वाक्याचा टेन्स कोणता ठरवायचा, तर मग यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्यावेळी अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा मी तुम्हाला सिंपल सांगितलंय. जे पण वाक्य, जे पण क्लॉज कंजंक्शनने सुरू होतो त्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. मग ते व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, ॲज सून ॲज असेल, ॲज असेल, दॅट असेल, तर हे जे शब्द किंवा दो असेल, अल्दो असेल, इफ असेल, अनलेस असेल, यांनी जे सुरू होत आहे तर त्याला आपण काय म्हणतोय, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतोय. मग ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातोय की ज्यावेळेस काय करतात, हे असं वाक्य देतात आणि या वाक्याचा टेन्स कोणता आहे असा जर आपल्या प्रश्न विचारत असतील तर त्या वाक्याचा टेन्स आपण काय करायचा आहे, जो त्या वाक्यामधील जे मेन क्लॉज असतंय तर त्या मेन क्लॉजचा जो टेन्स आहे तर तो टेन्स त्या वाक्याचा समजायचा असतोय. मग या वाक्यामध्ये मेन क्लॉज कोणता आहे, हा झाला मेन क्लॉज. आणि वेन पासून सुरू झालेला जो आहे तर हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. आणि म्हणून या ठिकाणी मेन क्लॉजचा कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉजचा टेन्स कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर या वाक्याचं उत्तर काय आहे, दिलेलं वाक्य जे आहे तर लक्षात ठेवायचं आहे, या वाक्याचा टेन्स कोणता होतोय, पास्ट कंटिन्युअस टेन्स होत आहे. मग प्रेझेंट होत नाही, तर याच्यामध्ये कोणतं होत आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स होत आहे. आणि जर तुम्ही ऑप्शन जरी बघितले असते सरळ तरी उत्तर येत होतं, कारण एकामध्येही हे दोन्ही पण काय आहेत, पास्ट टेन्सचे ऑप्शन आहेत. इथं प्रेझेंट दिला, इथं प्रेझेंट दिला आहे, तर प्रेझेंट टेन्स पण नाही, प्रेझेंट टेन्स पण नाही, तर उत्तर काय येतं, पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. मग काही जणांचं कन्फ्युजन होतं ना, नन ऑफ दीज, कारण यांना काय वाटतं मी इथं पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पुढं सिंपल पास्ट टेन्स आहे. मग असं होत नसतं बरं का, पास्ट कंटिन्युअस सिंपल टेन्स असं ऑप्शन येत नसतं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला काय विचार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स खालीलपैकी कोणतं वाक्य हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. तर मग आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य विचारलं आहे. मग लक्ष द्या, आपल्याला इथं काय करायचं आहे, वेन हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, हा आहे मेन क्लॉज, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा मेन क्लॉज आहे. इथं आहे सबऑर्डिनेट क्लॉज, हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज, हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मग आपण आत्ता जो प्रश्न पाहिला सेम तशा प्रकारचाच प्रश्न आहे. मग आपण दिलेल्या वाक्याचा टेन्स आहे तर हा टेन्स कशावरती ओळखत असतोय, दिलेल्या वाक्याचा जो टेन्स आहे तर दिलेल्या वाक्याचा टेन्स हा आपण मेन क्लॉजवरती ओळखत असतोय. मग याच्यामध्ये हा आहे मेन क्लॉज,
याच्यामध्ये हा आहे मेन क्लॉज, याच्यामध्ये हा आहे मेन क्लॉज. चला आता आपण बघू. मग हे जर वाक्य असेल तर या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या वाक्याचा टेन्स एम इज आर प्लस वी एन जी, म्हणजेच या वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. पहिल्या वाक्याचा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दुसरं वाक्य जे आहे तर दुसऱ्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, वॉज प्लस वी एन जी, म्हणजेच या ठिकाणी कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस. हॅड बीन प्लस वी एन जी, म्हणजे या ठिकाणी हॅड बीन प्लस वी एन जी, या ठिकाणी हा टेन्स कोणता आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे. कोणता आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि इथं हॅड प्लस V3 हे वाक्यरचना चुकली, कारण हॅडच्या नंतर आपण एकतर V3 वापरतोय आणि जर विहाईंड असेल तर तिथं हॅड बीन पाहिजे होतं. या ठिकाणी ही वाक्यरचना चुकीची आहे. मग आपल्याला प्रश्न विचारला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा ऑप्शन कोणता आहे. मग इथं आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं तिसरं ऑप्शन, आणि म्हणून याचं उत्तर कोणतं आहे, 3 नंबरचं ऑप्शन जे आहे तर 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. बघा, वेन आय मेट हिम, जेव्हा मी त्याला भेटलो, वेन आय मेट हिम, याच्यामध्ये मेट कुठला टेन्स झाला, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग आपण या ठिकाणी सरळ आपण या ठिकाणी ऑप्शनकडे जाऊ. तर याच्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स असल्यामुळे इथं एम इज आर हे तर प्रेझेंट टेन्स ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर मग वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर पुढं आपण काय करतोय, पास्ट जे आहे तर पास्ट टेन्स आपण वापरतोय, पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. पण आपल्याला या ठिकाणी बघा समजून घ्यायचं आहे, जसं आपण त्या ठिकाणी ते अक्षय कुमारचं एक वाक्य आलं होतं तशा प्रकारचं इथं वाक्य आहे, वेन आय मेट हिम, जेव्हा मी त्याला भेटलो, ही इन दॅट स्कूल फॉर 10 years. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, हॅड प्लस V3 तर येतेच, परंतु इथं काय केले, फॉर 10 years वापरलेलं आहे. आणि मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ही हॅड बीन टीचिंग इन दॅट स्कूल फॉर 10 years, म्हणजे जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा तो त्या शाळेमध्ये 10 वर्ष शिकवत होता. तर याच्यामध्ये काय असणार आहे, मग याचं ऑप्शन जे आहे याचं ऑप्शन हे कोणतं येणार, डिअर फ्रेंड्स, हॅड बीन प्लस वी एन जी. कारण आपण काय करतोय, लक्ष द्या, फॉर हा जो शब्द आहे तर फॉर हा शब्द आपण काय करतोय, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण यूज करतोय ड्युरेशन दाखवण्यासाठी, पास्ट टेन्समध्ये, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी हे बरोबर येतं. ही फेल अस्लीप, तर तो झोपी गेला. वाईल ही डॅश डॅश, मग इथं प्रेझेंट सॉरी इथं कोणता टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. फॉल याचं सेकंड फॉर्म होतं आहे फेल, आणि त्याचं तिसरं रूप काय होतं आहे, फॉलन. फॉल, फेल, फॉलन हे लक्षात ठेवायचं. हे V1 आहे, हे V2 आहे आणि हे V3 आहे. मग ही फेल अस्लीप, या ठिकाणी हे V2 आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असणार आहे. मग आपण याचे ऑप्शन कट करत जाऊ. या ठिकाणी इज येणार आहे का नाही येणार, इथं हॅज येणार आहे का नाही, कारण हे इज आणि हॅज हे कोणत्या टेन्समध्ये येतात, प्रेझेंट टेन्समध्ये येतात. मग इथं प्रेझेंट टेन्सचा ऑप्शन तर येणार नाही, कारण हे पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपण शिकलो व्हाईलच्या नंतर कोणता टेन्स वापरायचा आहे, व्हाईलच्या नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. आणि म्हणून याचं ऑप्शन कोणतं येणार आहे, या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन बरोबर येईल. वेन आय वॉज अ स्टुडंट, जेव्हा मी विद्यार्थी होतो, डॅश डॅश, म्हणजे बघा आता पुढं सॉरी, आय डॅश डॅश विजिट द लायब्ररी फ्रिक्वेंटली. मग यामध्ये लक्ष द्या, जेव्हा मी विद्यार्थी होतो तर या ठिकाणी काय केलं आहे, म्हणजे फ्रिक्वेंटली, म्हणजेच या ठिकाणी लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर इथं काय केले, पास्ट सवय सांगितली आहे, भूतकाळामध्ये सवय सांगितली आहे. जेव्हा मी विद्यार्थी होतो तर मी तेव्हा लायब्ररीला फ्रिक्वेंटली भेट द्यायचो, नेहमी त्यामध्ये काय करायचं, त्या ठिकाणी लायब्ररीला भेट द्यायचो. मग याचा अर्थ असा होतोय, यामधून काय केले, पास्ट हॅबिट सांगितलेले आहे. मग लक्षात ठेवायचं आहे, ज्या पास्ट हॅबिट असतात, भूतकाळामध्ये ज्या सवय असतात, तर त्या सवयी सांगण्यासाठी आपण काय करतो, यूज टू वापरतोय. मग हे यूज टू कशासाठी वापरायचं आहे, यूज टू प्लस V1 हे पास्ट डिसकंटिन्यूड हॅबिट, ज्या भूतकाळामधल्या ज्या हॅबिट असतात, सवयी असतात, म्हणजे आपण अगोदर त्या सवयी करत असायचो, तर यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, त्या सवयीबद्दल बोलण्यासाठी आपण यूज टू वापरतोय. मग या ठिकाणी ऑप्शन कोणतं येणार आहे, वेन आय वॉज अ स्टुडंट आय यूज टू व्हिजिट द लायब्ररी फ्रिक्वेंटली, जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा लायब्ररीला फ्रिक्वेंटली वारंवार भेट द्यायचो. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, यूज टू प्लस V1, म्हणजेच या ठिकाणी यूज टू व्हिजिट या ठिकाणी बरोबर येतं. चल नेक्स्ट बघू. वेन वी वेंट टू द सिनेमा द फिल्म, बघा मी जे वाक्य सांगितलं ते वाक्य इथं आलेलं आहे.
जेव्हा आम्ही सिनेमाला गेलो तेव्हा चित्रपट अगोदर सुरू झाला होता म्हणायचं आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, हॅड प्लस V3 बरोबर येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन कोणतं येणार आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. इथं सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि मग मेन क्लॉजमध्ये काय येणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्स येणार आहे. शी जम्प्ड ऑफ द बस वाईल, या ठिकाणी जम्प्ड हे V2 आहे. मग वाईल सोबत आपण कोणता टेन्स वापरतोय, पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. मग हे येईल का, नाही. मग कोणता ऑप्शन येणार आहे, वॉज प्लस V शी काय आहे, वाईल इट वॉज मूव्हिंग. शी जम्प्ड ऑफ द बस म्हणजे तिने बसमधून, ज्यावेळी बस मूव्ह होत होती, ज्यावेळेस बस चालत होती, ज्या आहे तर बस चालू होती, त्यावेळी तिने बसमधून उडी मारली. तर याच्यामध्ये काय असणार डिअर फ्रेंड्स, वॉज प्लस V बरोबर आहे. नेक्स्ट बघा, शी डॅश डॅश अ बाथ वेन द टेलिफोन बेल रँग. वेन सोबत कुठला टेन्स वापरला आहे, बेल रँग. म्हणजे या ठिकाणी रँग जे आहे तर हे काय आहे, सेकंड फॉर्म आहे. कोणत्या क्रियापदाचं ऑलरेडी आपलं झालं हे, रिंग, रँग आणि रंग. मग वेन सोबत काय सिंपल पास्ट टेन्स, याचा अर्थ काय होतोय, जेव्हा टेलिफोनची बेल वाजली तेव्हा ती आंघोळ करत होती. मग आंघोळ करत होती ती क्रिया त्यावेळी चालू होती म्हणायचं आहे. मग यासाठी काय होणार आहे, वॉज प्लस V. मग वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि त्याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. दोन सांगितले तुम्हाला, वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस पण वापरतोय आणि पास्ट परफेक्ट पण वापरतोय. पण पास्ट कंटिन्युअस कधी वापरायचा आहे, वेन सोबत सिंपल पास्ट आणि पुढे मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स कधी वापरतोय, जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचं आहे. त्यासाठी वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. म्हणजे जेव्हा टेलिफोनची बेल वाजली तेव्हा ती आंघोळ करत होती म्हणायचं आहे. यासाठी काय होईल डिअर फ्रेंड्स, वॉज प्लस V होईल. दे वर सिटिंग इन अ रेस्टॉरंट, ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. वेनच्या नंतर आपण काय करतो, सेकंड फॉर्म वापरतोय. म्हणून या ठिकाणी वेन आय सॉ देम, जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. म्हणून या ठिकाणी वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स. सो नेक्स्ट बघा, वेन आय सॉ हिम, जेव्हा मी त्याला पाहिलं, ही डॅश डॅश चेस. तर याच्यामध्ये मग वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर पुढं काय असणार आहे, ती क्रिया चालू होती म्हणायचं आहे. म्हणजेच काय, वेन आय सॉ हिम, जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो चेस खेळत होता, तेव्हा ती क्रिया चालू होती. मग याच्यामध्ये बघा, लक्ष द्या, सारखं लक्ष द्या. याच्यामध्ये काय होतंय, हॅड प्लस V3 पण दिलं जातं आहे आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स पण दिला जातो आहे. मग मी ज्यावेळेस आपण त्या कॉन्सेप्ट घेतल्या त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं, वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं पास्ट कंटिन्युअस पण येतो, पुढं पास्ट परफेक्ट टेन्स पण येतो. पुढं म्हणजेच काय, मेन क्लॉजमध्ये. मग त्या दोन्हीपैकी नेमकं कोणतं ठरवायचं आहे, तर त्याच्यामध्ये जे सिच्युएशन आहे तर त्या सिच्युएशनचा विचार करून मग जेव्हा दोन क्रियांपैकी एक क्रिया घडली, म्हणजे दोन्ही पण क्रिया झालेल्या आहेत, दोन्हीही क्रिया झालेल्या असतील सांगायचं असेल तर त्यासाठी सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट वापरायचं आहे. पण जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचं आहे, त्यासाठी वापरायचं आहे वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स. मात्र पुढं काय करायचं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, मग वॉज वेअर प्लस V बरोबर आहे. मग याचा अर्थ काय होतंय, जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो चेस खेळत होता, तो ती क्रिया करत होता. 39 नंबरचा प्रश्न बघा, ही डॅश डॅश वेन द थीफ ब्रोक इन. तर हे वाक्य आपलं ऑलरेडी झालेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, हे वाक्य बऱ्याच पेपरमध्ये विचारलं आहे. जे 2011च्या डिपार्टमेंट PSIच्या पेपरमध्ये विचारलं होतं तेच वाक्य कुठं विचारलं आहे, 2022च्या डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये घिचारलेलं आहे. मग याचं उत्तर आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर कोणतं उत्तर आहे, वॉज स्लीपिंग. ही वॉज स्लीपिंग वेन द थीफ ब्रोक इन. जेव्हा चोर आहे तर चोर घरामध्ये शिरले तेव्हा तो झोपलेला होता, म्हणजे ती झोपण्याची क्रिया त्याची चालू होती. म्हणून त्या ठिकाणी वॉज प्लस V बरोबर आहे. ही डॅश डॅश अर्ली वेन ही वॉज इन मुंबई. जेव्हा तो मुंबईमध्ये होता तेव्हा तो काय, मग याच्यामध्ये काय आहे, हॅज गॉट अप नाही येणार, हॅज बीन नाही. मग याच्यामध्ये पण आपण जसं त्या ठिकाणी जे वाक्य पाहिलं ना, वेन आय वॉज अ स्टुडंट किंवा वेन ही वॉज, येस, वेन आय वॉज अ स्टुडंट आय यूज टू विजिट द लायब्ररी फ्रिक्वेंटली. तशा प्रकारची इथं पण पास्टमध्ये सवय सांगितली. अर्ली वेन ही वॉज इन मुंबई, जेव्हा तो मुंबईमध्ये होता तेव्हा तो लवकर उठायचा. मग याच्यामध्ये यूज टू प्लस V1, पास्टमध्ये जी सवय आहे, भूतकाळामध्ये जर सवय सांगायची असेल तर आपण काय करतो, या ठिकाणी यूज टू प्लस V1 वापरतोय. मग मित्रांनो, तुम्हाला हे असे वाक्य जेव्हा बघत असतात तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल. मग मी तुम्हाला काय सांगत होतो, सध्या मार्केटमध्ये बरेच लोक काय करतात, यूट्यूबला काय करतात,
जे सरळ सरळ उत्तर येणार आहे, म्हणजे जे ट्रिक्स म्हणतो ना आपण, ट्रिक्सच्या माध्यमातून, म्हणजे ट्रिक्सच्या माध्यमातून म्हणजेच काय, आता ही सगळे वाक्य घेणार, त्याच्यामध्ये काय करायचे, 4-5 किंवा 8-10 वाक्य घ्यायचे, ज्या वाक्याचं उत्तर काय होतं सरळ सरळ, इकडे सिंपल पास्ट टेन्स, पुढे पास्ट परफेक्ट टेन्स. मग हे अशा प्रकारचे वाक्य घेणार. मग तुम्हाला वाटतं की अरे यार हे किती सोपं आहे, हे किती सोप्या पद्धतीने सांगत आहेत, परंतु मित्रांनो ते काय करत आहेत, सगळे प्रश्न घेत नाहीत, तर ते फक्त सरळ सरळ सिंपल पद्धतीने जे उत्तर येतात तेच प्रश्न घेतात आणि आपल्याला त्या ठिकाणी जे येतं आपल्याला असं वाटतं की ते खूप सिंपल पद्धतीने होत आहे. तर असं नाही मित्रांनो. मग म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे, आपण घेत असताना फक्त शॉर्टकट पद्धत वापरत नाहीत, आपण एकदम सोपे सोपे एक्झाम्पल घेत नाही. जेवढे पण प्रश्न असतील, जेवढे विचारलेत तेवढे सगळे आपण त्यामध्ये घेतोय. मग त्याच्यामध्ये जे आपले शॉर्टकट्स आहेत, तर यामध्ये ट्रिक्स आहेत, तर या ट्रिक्सच्या माध्यमातून जे सुटतात ते पण घेतोय, आणि ज्याला आपल्याला वाक्याचा अर्थ लावण्याची गरज आहे तर ते पण आपण त्याच्यामध्ये घेतोय. त्याच्यामुळं काय करायचं, लक्ष द्या. तुम्हाला थोडंसं सुरुवातीला अवघड वाटेल. अवघड म्हणजेच काय, अरे यार मग काही वेळेस आपले ट्रिक्स चालतंय, काही वेळेस ट्रिक्स चालत नाही. याचा अर्थ असं घेऊ नका आपली ट्रिक्स चालते त्यांची ट्रिक्स म्हणजे आपली चालत नाही आणि त्यांची ट्रिक्स चालते, असं नाही डिअर फ्रेंड्स. ते काय करतात, फक्त 8-10 प्रश्न काय करतात, सोपे सोपे जे ट्रिक्समध्ये चालतात तेवढेच घेतात, आणि हे बाकीचे प्रश्नाचं काय. मग आपण तेच मी तुम्हाला सांगतोय, आत्ता शिकत असताना थोडं डिफिकल्ट वाटलं तरी काही हरकत नाही, पण पेपरमध्ये आपल्याला काय झालं पाहिजे ते आलं पाहिजे. आणि आपल्या हे सगळं समोर आहे, हे जेवढे प्रश्न दिले आहेत हे प्रश्नामधले आपण एकही प्रश्न आपण असा उचलून घेतलेला नाही, सगळे प्रश्न आपण काय केले, परीक्षेमधलेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. मग लगेच गोंधळू नका, कन्फ्यूज होऊ नका, काही वेळेस ट्रिक्स चालतंय, काही वेळेस ट्रिक्स चालत नाही, असं नाही. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं होतं आपल्या पास्ट टेन्स ॲग्रीमेंटच्या व्हिडिओमध्ये, 99.99% आपल्या ट्रिक्स चालतात, पण 0.1 कधी काय करत आहे, वाक्याचा जो अर्थ आहे तर वाक्याच्या अर्थाचा विचार करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचा आहे. मग आपण सध्या शिकत आहोत, आपण आपला कॉन्सेप्ट क्लिअर करत आहोत, तर आपण कॉन्सेप्ट क्लिअर करत असताना, शिकत असताना काय करायचं आहे, फक्त 99.99%चा विचार नाही करायचा, 100%चा विचार करायचा आहे. कारण मग आपण जर 99.99% म्हणजे आपले ट्रिक्स जे आहेत, इथं वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढे पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स हे आपलं बरोबर ह्या ट्रिक्सच्या माध्यमातून उत्तर येत आहे. परंतु मित्रांनो मग काही वेळेस काय होते, दोन्ही ऑप्शन दिले जातात. मग तिथं पास्ट परफेक्टचं पण ऑप्शन आहे आणि पास्ट कंटिन्युअसचं पण ऑप्शन आहे. मग त्याचं काय करायचं, मग त्यावेळेस आपल्याला थोडंसं काय करावं होतं, वाक्याच्या मिनिंगचा विचार आपल्याला करावा लागतोय. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं, मग आपण हे अशा प्रकारचे वाक्य समजून घेऊ. बघा, द टोमॅटोज डॅश डॅश वेन दे वर राईप, आमला डॅश डॅश देम फॉर कुकिंग. चला आता याच्यामध्ये हे 2 वाक्य दिलेले आहेत. वेन सोबत काय केली तर दे वर राईप, वेन दे वर राईप. द टोमॅटोज आता टोमॅटोज म्हणल्याच्यानंतर इथं लक्षात येत आहे, टोमॅटोज हे काय झालं, प्लुरल झालं. एवढं तर सर्व सर्व समजतंय. प्लुरल जर असेल तर वॉज येईल का, नाही येणार. हे वॉज येईल का, नाही येणार. म्हणजे वॉजचा ऑप्शन तर या ठिकाणी येणार नाही. आणि आमला नीडेड देम फॉर कुकिंग. मग याच्यामध्ये लक्ष द्या, या ठिकाणी काय होणार आहे, इथं आपल्याला हे वेअर पिक्ड या ठिकाणी तर बरोबर आहे, पण याच्यामध्ये काय, द टोमॅटोज वेन दे वर राईप, आमला देम फॉर कुकिंग. मग याच्यामध्ये काय होणार, एका ठिकाणी जर पास्ट टेन्स असेल तर पुढं पण या ठिकाणी पास्ट टेन्सच येईल, आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, द टोमॅटोज वेअर पिक्ड वेन दे वर राईप. म्हणजे जेव्हा पिकलेले होते तर तेव्हा ते काय केले, टोमॅटोज पिक केले, तोडले गेले, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, आमला नीडेड देम फॉर कुकिंग. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, आमला जे आहे तर आता डिअर फ्रेंड्स या ठिकाणी काय केलं आहे, जे आहे तर त्यामध्ये काय आहे, नाव आहे. तर आपल्याला या ठिकाणी आवळा वाटलं, पण त्याच्यामध्ये जे आहे तर काय आहे, हे नाव आहे. मग आमला नीडेड देम फॉर कुकिंग. देम हे कोणासाठी वापरलं आहे, तर देम हे कोणासाठी वापरलं आहे, तर देम हे टोमॅटोसाठी वापरलेलं आहे. म्हणजे आमला हे नाव दिलं आहे व्यक्तीचं, आणि त्या व्यक्तीला त्याची गरज होती, स्वयंपाक करण्यासाठी गरज होती, म्हणून त्याने तोडले. तर येस, मग या ठिकाणी काय होईल, मग तोडले म्हणल्याच्यानंतर पास्ट टेन्स या ठिकाणी बरोबर आहे. वेन आय डॅश डॅश टू द हॉस्पिटल, द डॉक्टर डॅश डॅश द ऑपरेशन. मग वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स. आता आपल्याला अजून पुन्हा एकदा तो काय करू, आपलं पास्ट टेन्स म्हणजे टेन्स ॲग्रीमेंटचं आपलं जे सरळ सरळ आपलं जे आहे तर तो नियम बघू. इथं पास्ट टेन्स आहे, इथं फ्युचर टेन्स आहे. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. इथं V1 आहे, इथं पास्ट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. इथं वेंट आहे, इथं पास्ट टेन्स आहे, इथं इज प्लस वे जे ह्याचं ॲग्रीमेंट होत नाही. म्हणजे याच्यामध्ये आपलं उत्तर बघा एकदम सरळ सरळ उत्तर येत आहे. मग पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्ससोबतच होतं, हे सिंपल आपल्या लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा. वेन दे डॅश डॅश दे ओव्हर दिअर ड्रॉइंग्स. आणखी एकदा आपण अशा प्रकारेच आपलं उत्तर निघते का तर शोधण्याचा प्रयत्न करू.
तर याच्यामध्ये काय येत नाही. इथं काय होतं आहे V1 आहे. चला वेन दे फिनिश्ड दे हॅड हँडेड ओव्हर दिअर ड्रॉइंग्स. मग ज्यावेळेस वेनसोबत आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरतोय आणि पुढं काय करतोय मग आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. वेनसोबत आपण पास्ट, तर या ठिकाणी चला ठीक आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स समटाईम्स वी कॅन यूज, काही वेळेस आपण वापरतोय. पण पुढं काय वी आर हँडिंग, मग हँडिंग ओव्हर असणार आहे का नाही. दे हँडेड ओव्हर दिअर ड्रॉइंग्स, मग याच्यामध्ये त्यांनी दिले म्हणायचं आहे. तर या अर्थाने काय होणार आहे, तर वेनसोबत सिम्पल पास्ट टेन्स आणि पुढं काय करायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. वेन दे फिनिश्ड दे हॅड हँडेड ओव्हर दिअर ड्रॉइंग्स, म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांची ड्रॉइंग संपवली तेव्हा त्यांनी त्यांची ड्रॉइंग त्यांच्या हातामध्ये दिली. तर त्या ठिकाणी काय होईल मग येस सिम्पल पास्ट टेन्स. बरोबर डिअर फ्रेंड्स, काय आहे याचं उत्तर जे आहे याचं उत्तर कोणतं आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला नेक्स्ट बघू. फिल इन द ब्लँक्स विथ द सिम्पल पास्ट और पास्ट परफेक्ट टेन्स ऑफ द वर्ब्स. तर याच्यामध्ये काय केलेत आपल्याला हे वर्ब या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. मग पास्ट परफेक्ट किंवा पास्ट सिम्पल पास्ट टेन्स आपल्याला यूज करायचा आहे. पास्ट परफेक्ट किंवा सिम्पल पास्ट टेन्स. मग पास्ट परफेक्ट म्हटल्याच्यानंतर हे तर येणार नाही, हे V1 पण येणार नाही, आणि इथं लक्षात द्या हॅड प्लस V3 आहे, आणि इथं काय आहे प्रेझेंट टेन्सचा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन येणार नाही. आपलं उत्तर कोणतं आलं, डायरेक्ट उत्तर आपलं आलं वी हॅड गॉन टू द झू वेन ही कॉल्ड ऑन अस. एवढं सिम्पल पद्धतीने उत्तर येतं आहे. हे उत्तर समजलं आहे का सगळ्यांना. आपल्याला विचारलं काय सिम्पल पास्ट किंवा पास्ट परफेक्ट टेन्स. इथं गो हे V1 आहे, हे कॉल V1 आहे, म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑप्शन झालं. विचारलं काय एक तर सिम्पल पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स, हे आपल्या दोन्हीपैकी या ठिकाणी वापरायचं आहे. सिम्पल पास्ट वापरा किंवा पास्ट परफेक्ट वापरा. मग याच्यामध्ये हे येणार नाही. इथं हॅड प्लस V3 आहे, हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट टेन्स झालं, आणि कॉल्स हे काय झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स झालं. मग पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होतं आहे का, बिलकुल होत नाही. म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन चुकलेलं आहे. आणि इथं वेंट हे सिम्पल पास्ट टेन्स आहे, बरोबर आहे, पण हे पास्ट कंटिन्युअस टेन्स कोणता टेन्स आहे, हे सॉरी वॉज प्लस VING कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मग आपल्याला विचारलं काय सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्ट म्हणजेच काय असते हॅड प्लस V3 असतं, हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल मग ऑप्शन आपलं सरळ उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी येतं आहे. चला नेक्स्ट बघू. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्सेस टू फिल इन द ब्लँक्स. चला वेन आय डॅश डॅश माय फ्रेंड इन टाउन हिज फ्लॅट डॅश डॅश. आता या ठिकाणी 2019 जे झालेले ऑनलाईन अकाउंटंटचे पेपर होते, तर या पेपरमधला हा प्रश्न आहे. वेन आय बघा हिज फ्लॅट डॅश डॅश. मग याच्यामध्ये काय असणार आहे बघा, वेनसोबत आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरतोय, तर वॉज व्हिजिटेड तर या ठिकाणी येणार नाही. व्हिजिटिंग मी तुम्हाला डायरेक्ट सिम्पल काय सांगितलं आहे, ज्या वेळेस क्रियापदाला VING असतं आहे ते जर आपल्याला मुख्य क्रियापद म्हणून जर वाक्यामध्ये वापरायचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्यासोबत काय असायला पाहिजे, हेल्पिंग व्हर्ब असायलाच पाहिजे. मग इथं व्हिजिटिंगसोबत काय हेल्पिंग व्हर्ब नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. आणि इथं काय केलं आहे ॲमिजार आहे आणि इथं वॉज आहे. मग ॲमिजार प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही, म्हणून या ठिकाणी ह्याचं ऑप्शन हे पण येणार नाही. तर याचं उत्तर कोणतं आहे, मग आपलं उत्तर सरळ येतं आहे या ठिकाणी हे. मग काय याचा अर्थ काय होतं आहे, वेन आय व्हिजिटेड माय फ्रेंड इन टाउन, जेव्हा मी माझ्या मित्राला शहरामध्ये भेटलो. आता खरं पाहतं हे व्हिजिटेड जे आहे तर व्हिजिटेड या ठिकाणी येत नाही, पण चला ठीक आहे काय हरकत नाही. वेन आय व्हिजिटेड माय फ्रेंड इन टाउन, जेव्हा मी माझ्या मित्राला शहरामध्ये भेटलो तेव्हा हिज फ्लॅट वॉज बिंग पेंटेड, तेव्हा त्याचा फ्लॅट जो आहे तो फ्लॅट त्याच्या फ्लॅटला पेंट केलं जात होतं, फ्लॅटला पेंट केलं जात होतं. ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे, म्हणून या ठिकाणी वॉज बिंग प्लस V3 या ठिकाणी ऑप्शन बरोबर. मग आपल्याला एवढं डिटेलमध्ये खोलामध्ये जायची गरज पडली नाही. जे आपले एलिमिनेशन मेथड आहे तर त्याच्या माध्यमातून आपण एकदम सरळ उत्तरापर्यंत आलो, ते पण एकदम करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतंय. मग हे अशा पद्धतीने आपण जायचं आहे. चला नेक्स्ट बघू. तर याच्यामध्ये बघा येस हा पण प्रश्न जे आहे तर हा ऑनलाईन पेपरमधलाच आहे, 2019च्या पेपरमधला. तर एवा डॅश डॅश टू ड्राईव्ह वेन शी डॅश डॅश इन लंडन. एवा, आता इथं लक्ष द्या, पुन्हा आपलं तेच काय करायचं इथं समजून घ्यायचं आहे. लर्न्स जे आहे हा लर्न्स म्हणजेच V1 आहे, कोणता टेन्स झाला प्रेझेंट टेन्स. वॉज प्लस VING कोणता टेन्स आहे पास्ट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन कटलं. इथं लर्न हे पास्ट टेन्स आहे, V2 आहे, आणि हे इज प्लस VING हे प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन येत नाही. म्हणजे B आणि C ऑप्शन तर आपल्या या ठिकाणी येणारच नाहीत. एवा लर्न टू ड्राईव्ह वेन शी वॉज वर्किंग इन लंडन. तर याच्यामध्ये काय होईल मग, तर इथं लक्ष द्या, इथं जे आहे ते इथं काय येणार आहे, वेन एवा लर्न टू ड्राईव्ह वेन शी वॉज वर्किंग इन लंडन. जेव्हा एवा लंडनमध्ये काम करत होती तेव्हा ती ड्रायव्हिंग शिकली. मग याच्यामध्ये काय करायचं आपल्या डिअर फ्रेंड्स, इथं
जे आहे तर याच्यामध्ये दोन क्रियांपैकी जेव्हा दोन क्रिया ज्या आहेत तर त्याच्यामधले एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचं, तर त्यासाठी आपण काय करतोय सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी काय होतं हे 4 नंबरचं ऑप्शन येणार नाही. नेक्स्ट बघा, येस आता मी इथं आणखी एकदा थोडं एक्सप्लेन करतोय. तर मित्रांनो लक्ष द्या, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्हेन सोबत आपण काय करतोय सिंपल पास्ट टेन्स वापरतोय, पण पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे व्हेन सोबत आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स पण वापरतोय, पण कधी वापरायचं आहे जर तिथं फील होत असेल काय ती क्रिया चालू होती म्हणायचे, जेव्हा ती क्रिया चालू होती तेव्हा दुसरी क्रिया झाली म्हणायचे त्यासाठी. म्हणजे इथं काय असणार आहे, जेव्हा एवा ही लंडनमध्ये काम करत होती तेव्हा ती ड्रायव्हिंग शिकली, मग जेव्हा ती काम लंडनमध्ये करत होती त्यासाठी काय होते ती क्रिया चालू होती. म्हणून व्हेन सोबत आपण जरी सिंपल पास्ट टेन्स वापरत असतो तरी त्या सिच्युएशनचा विचार केल्याच्या नंतर ती क्रिया चालू होती म्हणायचं आहे आणि म्हणून काय करायचं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचं आहे. चला नेक्स्ट बघू. When the Buffs Delhi, he decided to travel to Agra. मग इथं डिसाइडेड इथं कोणता टेन्स आहे पास्ट टेन्स आहे, मग इथं V1 येणार नाही. हे तर मी तुम्हाला सांगितलं आत्ताच डायरेक्ट ING हेल्पिंग वर्ब शिवाय येत नसतंय. इज रिचिंग पण येणार नाही, इथं डायरेक्ट उत्तर काय येणार आहे, इथं सिंपल पास्ट टेन्स येईल. When the Buffs reached Delhi, he decided to travel to Agra. चला ठीक आहे नेक्स्ट. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स. तलाठी ऑनलाईन 2019च्या पेपरमध्ये द लाईट्स वाईल डॅश डॅश. आता गो प्रेझेंट टेन्स आहे, हे पास्ट टेन्स आहे, ॲग्रीमेंट होणार नाही. चला हे आहे, हे होतं ॲग्रीमेंट. चला बघू आपण, हे पण होतं आहे. इथं विल प्लस V1 आहे, इथं विल प्लस V1 आणि इज कुकिंग या ठिकाणी होणार नाही. तर याच्यामध्ये काय होईल मग ऑप्शन बी येते. कशी येते बघा, द लाईट्स वॉज गोईंग आउट असं म्हणायचं का, लाईट जात होती असं म्हणायचं का नाही. मग काय याचा अर्थ काय घ्यायचा आहे, ज्यावेळी मी स्वयंपाक करत होतो किंवा होते त्यावेळी लाईट गेली म्हणायचं आहे. मग याच्यामध्ये काय होईल, द लाईट्स वेंट आउट वाईल आय वॉज कुकिंग. तर याच्यामध्ये काय होईल मग डिअर फ्रेंड्स, जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती. मग वाईल सोबत आपण शिकलोय, वाईल सोबत तर काय करतोय वॉज एर प्लस VING वापरतोय. चला नेक्स्ट पुढं. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स टू. चला ठीक आहे, इथं पण फिल इन द ब्लँकच आहे. वेअर डिड मिस्टर स्मिथ गो वाईल वी डॅश डॅश. मग इथं लक्ष द्या, डीड आहे, मग डीड आहे म्हणजेच काही इथं पास्ट टेन्सच आहे. डीड आहे म्हणजे काय पास्ट टेन्स आहे, डीड प्लस V1 हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग पास्ट टेन्स म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. मग वाईल सोबत आपण काय वापरणार आहेत, वॉज एर प्लस VINGच वापरणार आहेत. वाईल सोबत आपण वॉज एर प्लस VING वापरणार आहोत. मग वेअर डिड मिस्टर स्मिथ गो वाईल वी वर टॉकिंग. ज्यावेळी आपण बोलत होतो त्यावेळी मिस्टर स्मिथ कुठं गेले, तर म्हणून या ठिकाणी काय होईल मग सी जे आहे तर सी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. चला नेक्स्ट बघू. इथं पण फिल इन द ब्लँक दिलेले आहे. तर याच्यामध्ये काय केलं, वेन हिज वाईफ डिस्टर्ब्ड हिम, जेव्हा त्याच्या वाईफने त्याला डिस्टर्ब केलं. मग इथं टेन्स कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग ह्याचं तर ऑप्शन येणारच नाहीत. इथं बघा लक्ष द्या, सरळ उत्तर येतं आपलं. पुढं पास्ट टेन्स आहे. मग आपला नियम सिंपल नियम काय सांगतोय मित्रांनो, तर या ठिकाणी आपला नियम काय सांगतोय, सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच V2 आहे. मग आपला नियम काय सांगतोय, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होते, प्रेझेंट टेन्स सोबत होत नाही. हॅज हा प्रेझेंट टेन्स आहे, हॅज प्रेझेंट टेन्समध्ये वापरतोय आणि विल प्लस V1 हे सुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये फ्युचर टेन्स दाखवतोय. मग पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. म्हणून या ठिकाणी हे तीनही ऑप्शन येणार नाहीत. सरळ सरळ आपलं उत्तर येते सी नंबरचं ऑप्शन. मग ही वॉज सिटिंग इन हिज स्टडी वेन हिज वाईफ डिस्टर्ब हिम. जेव्हा त्याच्या वाईफने त्याला डिस्टर्ब केलं त्यावेळी तो त्याच्या स्टडीरूममध्ये बसलेला होता. नेक्स्ट. तर या ठिकाणी बघू मग आपण बघा, वेन आय वॉज 10 जेव्हा मी 10 वर्षाचा होतो. मग पुन्हा एकदा इथं लक्षात तुमच्या येईल, इथं काय केलेलं आहे, इथं आपल्याला काय केलेलं पास्ट हॅबिट सांगितलेलं आहे, त्या व्यक्तीची पास्ट हॅबिट सांगितली. मग पास्ट हॅबिट आहे तर पास्ट हॅबिट सांगण्यासाठी आपण काय वापरतोय, यूज टू वापरतोय. काय वापरतोय, यूज टू. आणि मग या ठिकाणी यूज टू सोबत आपण V1 वापरतोय. मग या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाहीत बाकीचे. मग यूज टू प्लस V1. वेन आय वॉज 10 आय यूज टू हॅव म्युझिक लेसन्स एव्हरी डे. जेव्हा मी 10 वर्षाचा होतो तेव्हा मला दररोज ज्या आहे तर दररोज काय असायचे, म्युझिकचे लेसन्स असायचे. तर या ठिकाणी काय आहे, येस आपलं पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. चला नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. यामध्ये बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स. बघा चला आपल्याला इथं तेच विचार आहे कम्प्लीट करायला. वाईल माय मदर डॅश डॅश वी प्लेड चेस. मग प्लेड म्हणल्याच्या इथं कोणता टेन्स आहे, V2 आहे.
कुठला टेन्स आहे V2 पास्ट टेन्स आहे. मग पुन्हा एकदा तेच डायरेक्ट कधीही लक्षात ठेवायचे VING येत नसते. कुक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. विल प्लस V1 हे फ्युचर टेन्स आहे म्हणजे हे पण येणार नाही कारण पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट होत नाही. आपलं सरळ उत्तर येतं या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन. म्हणजेच वाईल माय मदर वॉज कुकिंग आपला नियमच आहे. वाईल सोबत आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. नियमाने पण उत्तर येते आणि ट्रिक्सने पण उत्तर येत आहे. चला नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. येस झाले. तर मग मित्रांनो तर आपण अशा प्रकारे काय केले आहेत हे जे पास्ट टेन्स ॲग्रीमेंट आहे तर ह्या पास्ट टेन्स ॲग्रीमेंटवरती जेवढे पण प्रश्न आपल्याला विचारले येतात ते प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तर घेतलेले आहेत. मग यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये काय केले आहेत सगळे प्रश्न घेतलेत. मग कोणकोणते घेतलेत MPSC परीक्षामधले सुद्धा घेतलेले आहेत. तसेच ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत मग ऑफलाईन तलाठी पेपर असतील किंवा वेगवेगळ्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा झाली तर ह्या सगळ्या पेपरमधले सुद्धा प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर निश्चितच आपल्या सर्वांना या व्हिडिओमधून ज्या आहेत तर ह्या आपल्या कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्या असतील. तर मी आणखी एकदा शेवटी सांगतोय लक्ष द्या. हे जे आपण व्हेन असेल व्हाईल असेल बिफोर असेल आफ्टर असेल टिल असेल अंटिल असेल ॲज सून ॲज असेल हे जे शिकलो आहे तर यासोबत जे मी सुरुवातीला तुम्हाला काय केलं होतं एक टेबल दाखवलं होतं एक स्लाईड दाखवली होती. तर ती स्लाईड तर आपल्या लक्षात ठेवायचीच आहे. पण याच्यामध्ये काही मग हे 50 ते 52 आपण प्रश्न घेतले त्याच्यामध्ये मग एक 5-7 प्रश्न जे आहेत ते 5-7 प्रश्न हे अपवाद नियमावरती होते. मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे व्हेनसोबत आपण सिंपल पास्ट टेन्स आपण पाहिला परंतु मी तुम्हाला त्या टेन्स ॲग्रीमेंटच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे. काही वेळेस काय करतो आपण व्हेनसोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स पण वापरतोय. मग पास्ट कंटिन्युअस टेन्स कधी वापरतोय व्हेनसोबत ज्यावेळेस आपल्या तिथे इंडिकेट करायचं आहे ती क्रिया चालू होती म्हणायचे तर त्यासोबत आपण काय करतोय व्हेनसोबत आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स पण आपण यूज करू शकतोय. हे तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि यूज टू एक वापरलेला आहे तर यूज टूचं एक लक्षात काय ठेवायचं आहे यूज टू काय करायचं आहे एखादी क्रिया एखादा व्यक्ती म्हणजे भूतकाळामध्ये अगोदर काहीतरी करायचा म्हणजे पास्टमध्ये त्याची सवय सांगायची आहे तर त्यासाठी आपण यूज टू वापरतोय. मग तेवढे एक वाक्य थोडेसे वेगळ्या प्रकारचे होते. अन्यथा बाकीचे सगळे जे वाक्य ते सगळे वाक्य काय होते मित्रांनो आपण जो टेन्स ॲग्रीमेंटचा जो गोल्डन नियम आहे तो जर नियम लक्षात ठेवला तर आपले 2 ऑप्शन कधी कधी तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत त्या गोल्डन नियमावरतीच काय होतोय उत्तरापर्यंत पोहोचतोय. तर मग अशा प्रकारे थोडी प्रॅक्टिस करा. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं तर तेच पुन्हा एकदा सांगतोय. तर आपण ज्यावेळेस प्रश्न घेतो तर त्यावेळेस प्रश्न घेत असताना आपण सोपे प्रश्न किंवा जे आपले ट्रिक्स आहेत त्याला जेवढे लागू पडतात तेवढेच प्रश्न आपण घेत नाहीत तर सगळेच प्रश्न घेतोय. ट्रिक्स तर लागू पडणारे तर जवळजवळ काय असतात 95% ते 98% प्रश्न असतात. पण 2% प्रश्न जे ट्रिक्सला लागू पडत नाही सहज तर ते जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतात. मग ते सुद्धा प्रश्न आपण याच्यामध्ये काय केलेत कंप्लीट केलेले आहेत. कारण आपण पुन्हा ते सांगत आहे आपण सध्या अभ्यास करत आहोत आपण सध्या तयारी करत आहोत. मग तयारी करत असताना शॉर्टकट मारायचा नाही. तयारी करत असताना शॉर्टकट मारायचं आहे. तयारी करत असताना आपण एकदम डिटेलमध्ये तयारी करायची आहे. म्हणजे मग प्रश्न आपल्याला MPSCने कसाही विचारू द्या किंवा येणाऱ्या सरळ सेवा परीक्षेमध्ये कसाही विचारू द्या आपण त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर देऊ शकतोय. मग तुम्ही पाहिलं असेल अपवाद प्रश्न जे तर अपवाद प्रश्न हे MPSCला सुद्धा विचारले आहेत आणि अपवाद प्रश्न हे आपल्याला सरळ सेवेच्या पेपरमध्ये सुद्धा विचारले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं समजायचं नाही की या पेपरला विचारतात त्या पेपरला विचारत नाहीत. कुठल्याही पेपरला अपवाद प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे 99.99% नाही तर 100% तयार आपण असणं गरजेचं आहे आणि 100% आपण तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारला तरी आपण काय करतोय त्या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. तर मग अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलंय हे जे पास्ट टेन्स ॲग्रीमेंट जे आहे तर पास्ट टेन्स ॲग्रीमेंटवरती जेवढे पण प्रश्न आपल्याला विचारले आहेत तर हे सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर आपण या ठिकाणी जे आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांचं ॲनालिसिस केलेलं आहे. मग आपण काय करतोय हे ॲज सून ॲज असेल नो सूनर असेल हार्डली हॅड स्केसली हॅड याचा स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. याच्यावरचे जे प्रश्न आहेत तर ते स्वतंत्र प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. तर मग ते पण जे आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही आपण सर्वांनी पाहिला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पण कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. चालते मग डिअर फ्रेंड्स आपण थांबूया. मग पुढं आपण काय करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे आपल्या सर्वांसाठी जो दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आपण घेऊन येऊ आणि आपण मग अशाच पद्धतीने काय करायचं आहे आपल्यासोबत राहिलं पाहिजे जेणेकरून आपली इंग्लिश आहे ते इंग्लिश आपली निश्चितच काय होणार मित्रांनो डेव्हलप होणार आहे. आणि आपल्याला या माध्यमातून जे आहे तर या माध्यमातून 100% जे आहे तर MPSC असू द्या किंवा त्याच्या कुठलीही सरळ सेवा परीक्षा असू द्या त्याची डेप्थ काय आहे त्याची लेवल काय आहे तर ती समजेल. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास नेमका कशा प्रकारे केला पाहिजे आपण किती अभ्यास केला पाहिजे. आपण जर वरवरचा आपण अगोदर अभ्यास करत असायचो तर ते तुम्हाला निश्चित लक्षात येईल की आपण यार वरवरचाच अभ्यास करत होतो. आपण आणखी जर थोडंसं काय केलं पाहिजे एकदम डीपमध्ये गेलं पाहिजे आणि आपण एकदम अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. तर हे तुम्हाला निश्चितच लक्षात आलं असेल. आणि मित्रांनो अजूनही आपण जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपलं चॅनल काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जे बेल आयकॉन आहे तर त्या बेल आयकॉनला पण प्रेस करायचं आहे जेणेकरून
अशा प्रकारचे जे दिशादर्शक आणि मार्गदर्शक जे आहेत तर मार्गदर्शक हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचतील आणि आपले जे आहे ते आपले हे इंग्रजी हा विषय जो आहे तर इंग्लिश हा विषय 100% परफेक्ट होईल आणि यामुळंच आपल्याला निश्चित जे आहे ते निश्चित येणारी जी परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये आपल्याला जे आहे तर यश मिळेल. तर यासाठी काय करायचं, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.